लोक तुम्हाला बघायला आले, तुम्हाला ऐकायला आले. बाजूचा काय करतो, उठून गेला कोणी, उद्या कोणतरी मोठ्याने एकदम बोलला, ओ मला तुमचं आवडत नाही काम, म्हणून तुम्ही नाटक बंद कराल उद्या. त्यांनी दारू प्यावी, त्याने कॅसिनोमध्ये जावं, त्याने नाच करावा, त्याने काही करावं. एकदा रंगभूमीवरून तुमचं काम संपल्यानंतर तुम्ही बाहेर गेलात की तुम्ही काय करता याच्यावर कोणाचा अंकुश नाही असू शकत. नाट्य शिबिरातून जी पोरं आली आहेत ती काही फार नाव कमावलेली आहेत किंवा कमावतील असं दिसत नाही, कारण नाट्य प्रशिक्षण आपली गल्ला भरू आहे. बरं बोलतात, त्या भाषेचा अभ्यास नाही, लिहून दिलंय ते मी बोललो असं म्हणून मोकळे होतात. मग तुमचा कुठे गेलं मेंदू? प्रत्येक जण, मी सिनियर आहे, मला प्रत्येकाने आल्याबरोबर उठलं उभं राहायला पाहिजे, या सगळ्या फालतू गोष्टीतून बाहेर पडा आणि जरा कामाकडे लक्ष द्या. नमस्कार, मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 या ब्रॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या मनोरंजन क्षेत्रामध्ये बरेचसे असे कलाकार आहेत की त्यांची कारकीर्द 40-45 जवळपास 50 वर्षांची झालेली आहे. एवढी मोठी कारकीर्द होऊन देखील आणि त्या कारकिर्दीमध्ये लहान मोठ्या भूमिका सातत्याने करून देखील मला असं लक्षात आलं ना की त्यांच्याबद्दल आहे ना फारसं असं जाणून घेण्यामध्ये कुठेतरी कोणीतरी किंवा एकूणच जी आपली सिस्टीम आहे ती कुठेतरी कमी तर पडलेली नाही ना. तर त्यांच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या अनुभवाचा फायदा आजच्या पिढीला आणि पुढच्या पिढीला सुद्धा व्हायला पाहिजे. पण ते कधीच शक्य होईल जर आज त्यांच्याकडनं त्यांच्या अनुभवाचा जो प्रवास आहे त्यांनी जे टक्के टोणपे खाऊन स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. इतकंच नव्हे तर छोट्या छोट्या भूमिकांमध्ये सुद्धा आनंद मानला आणि त्यांनी जी वाटचाल केली त्यामागचा त्यांचा दृष्टिकोन, मानसिकता, संघर्ष, आनंद, आवड हे ज्या जाणून घेऊ त्यावेळेला अनेक गोष्टी आपल्याला समजतील. आणि असेच एक कलाकार ज्यांनी रंगभूमी, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये जवळपास 50 वर्ष वाटचाल केलेली आहेत, असे आहेत आमचे आजचे पाहुणे अनिल गवस. नमस्कार. नमस्कार. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 या ब्रॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत. तुमच्या कारकिर्दीला म्हणजे पुढच्याच वर्षी 50 वर्ष होत आहेत. खूप मोठा प्रवास आहे तुमचा. आता पाहिला तर छोट्या छोट्या भूमिका तुम्ही अनेक केलेल्या आहेत. जर पाहिलं तर तपशिलात गेलं तर तुमचं प्रगती पुस्तक पाहिलं, तुम्ही काय काय केलं, कसं कसं केलं. पण आत्ता जे नाट्यक्षेत्रातले 2 वाद गाजतायत, मला असं वाटतं ना की त्याविषयी तुम्ही सुरुवातीला भाष्य करावं. त्यानंतर मग मी तुम्हाला फ्लॅशबॅकमध्ये नेईन. त्यातला एक जो वाद आहे, जो आस्ताद काळेंनी म्हटलं की रंगभूमीवर प्रयोग सुरू असताना मोबाईल वाजतो, त्यामुळे आमचा म्हणजे कलाकारांचा रसभंग तर होतोच, परंतु जो प्रेक्षक त्या नाटकामध्ये गुंतलेला आहे, इमोशनली त्याच्यामध्ये पाहतोय, त्याचा सुद्धा रसभंग होतो. तर असा जो प्रेक्षक, जो मोबाईल आल्यानंतर एक प्रेक्षकांची एक जातकुळी बदलली. म्हणजे एक वेळ अशी होती की एखादा लहान बाळ रडायचं, पण ते सिनेमा पाहताना रडलं तर तो प्रेक्षकांनाच त्रास व्हायचा. पण आज नाटक ही अशी कला आहे, असं माध्यम आहे, असा व्यवसाय आहे की एकदा प्रयोग रंगला की तुम्ही सगळं विसरून त्या प्रयोगामध्ये गुंतलेले असतात आणि अशातच मोबाईल वाजतो. बरोबर आहे. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हां. तसं पाहायला गेलात तर आम्ही जेव्हा नाटक सादर करतो किंवा मी जी नाटकं केली तर मी एक प्रोसेनियम वॉल जी असते ती नेहमीच तिचं भान ठेवलं. मी प्रोसेनियम वॉलच्या बाहेर कधी गेलो नाही. म्हणजे प्रेक्षकांनी करणारे, अभिनय करणारे हां. अनेक नट आहेत ज्यांच्याबरोबर मी कामं केली. हां. जे समोर किती प्रेक्षक आहेत त्याच्यावर नाटक कसं करायचं, किती लवकर पळवायचं, अच्छा. कसं कट मारायचं, हे सगळे मला हां. अनुभव आहे. मी अगदी बिनधास्तमध्ये तुमच्याशी हो, बोलतो अगदी की मोकळेपणाने. आमच्या कलाकारांमध्ये सुद्धा अनेक दुर्गुण आहेत, हां. पण ते आता व्यक्तीप्रमाणे आहेत.
राहिला प्रश्न हा जो असतात काळेचं तुम्ही म्हणताय तसं मला वाटतं विक्रम गोखलेंनी सुद्धा हो. बऱ्याचदा नाटक थांबवलेलं आहे. त्यामुळे तो एक फंडा झाल्यासारखं मला वाटायला लागला आहे. मुळात आता प्रत्येकाकडेच मोबाईल आहे आणि प्रत्येकजण तो सगळेच जण सायलेंट ठेवतात असं नाही. आता आपल्याला प्रेक्षक म्हणून जे येतात ते कधी डॉक्टर असतात, कधी दुसरं पेशंट्स असतात घरी, काही माणसं त्यांची आजारी असू शकतात. अशा वेळेला ते फोन चालू ठेवतात. आता तो चालू ठेवताना कुठेतरी रिंग कमी ठेवतात किंवा काही तो प्रकार आहेच किंवा सायलेंट एकदम ठेवला आणि मला नाही कळला तर. प्रत्येकाची अर्जन्सी आणि हे आता आवडीसाठी ते येतात. त्यांना जर का तो फोन आला अर्जंट आणि त्यांना जायचं असेल तर त्याला आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे प्रेक्षकांची बाजू म्हणून. हां, मी समर्थन करणार नाही त्यांचं. हां. पण प्रश्न असा आहे की आपण आपलं नाटक करत जावं. म्हणजे मी दौरे जेव्हा केले तेव्हा बाहेर भरपूर गाणी-बिणी वाजलेली असायची. आम्ही प्रयोग करायचो. अच्छा. आमचा प्रयोग करायचो. लोकं रिसीव्ह करतात, लोकांना करतात आणि मुळात हा लोकांचा प्रॉब्लेम आहे, तुमचा नाही आहे. तुम्ही तुमच्या भूमिकेत इतके समरस व्हा, की तुम्हाला आवाजच नाही आले पाहिजेत बाकीचे. हां. तुम्ही त्याला जर इम्पोर्टन्स दिला तर समोरच्या जो कलाकार आहे, तो जे तुम्हाला रिएक्ट होतोय, त्याच्याकडे कधी बघणार तुम्ही? तुमचे कान तिकडे का? वाजू दे ना. लोकं बोलतील त्याला, की "अहो तुमचा फोन वाजतोय, आम्हाला कंटाळा येतोय, त्रास होतोय, नाहीतर नाटक थांबवा." लोकांनी थांबवलं पाहिजे. तुम्ही नाही थांबवायचं. तुम्हाला एकदा तिसरी घंटा झाली, तुम्ही एकदा पडदा उघडला, तुम्ही नाटकाला लागलात, की कामं करा आपली. लोकं तुम्हाला बघायला आलेत, तुम्हाला ऐकायला आलेत. त्यांना बाजूचा काय करतो, उठून गेला कोणी म्हणून हां. तुम्ही नाटक बंद कराल उद्या? नाही. हां. उद्या कोणतरी मोठ्याने एकदम बोलला, "ओ मला तुमचं आवडत नाही काम." म्हणून तुम्ही नाटक बंद कराल? प्रेक्षक बोलत नाहीत. खऱ्या अर्थाने प्रेक्षकाचं काम आहे, की त्यांनी हे सांभाळलं पाहिजे. हे भान त्यांना पाहिजेच, की बाबा आपण रसभंग होणार नाही असं आपली वागणूक झाली पाहिजे. पण तुम्ही इतरांचा जेव्हा 1% कोणतरी 100 मधला त्याचा फोन वाजतो आणि 99चा काय विचार करता? 99नी काय तुमचं हे केलंय? बरं 99ना सुद्धा अधिकार आहे तुमच्या एवढाच बोलण्याचा. त्यांच्यावर सोडा ना थोडं. हां, बरोबर आहे. हां. सुरुवातीलाच सांगा, आम्ही वाजले तरी आम्ही करणार आमचं नाटक चालू. त्रास तुम्हाला होईल आम्हाला माहीत नाही. आम्ही आमचे कान बंद करून आम्ही ते आमचं काम करू. असं एकदा प्रयोग करून बघा, वाजू देत ना कोणाचे वाजतायत ते. हां, आता हा भाग स्वयंशिस्तीचा आहे. बरोबर आहे. तुम्हाला जशी स्वयंशिस्त पाहिजे तशीच प्रेक्षकांनाही हवी. पण या गोष्टीमुळे नाटकाचा रसभंग आपण करून घेणं, माझा मूड गेला असं म्हणणं, हे जरा अति आहे. अच्छा. हां. एकदा तुम्ही नाटकाच्या रंगभूमीवर एकदा आलात, की तुम्हाला पर्याय नाही ते पूर्ण करण्यापर्यंत. हां, हा मुद्दा अगदी महत्त्वाचा आहे. अगदी हां. एक कलाकार म्हणून. म्हणजे आपणही आपल्याला थोडेसे काहीतरी बंधनं घालून घ्या. बरं, दुसरा एक जो वाद आता गाजतोय, की सुनील तावडे असं म्हणाले, की काही नाटकं किंवा काही कलाकार हे त्यांच्या व्यसनाधीन झाल्याने म्हणजे दारूच्या आहारी गेल्यामुळे नुकसान झालं. पूर्वी तर असं म्हटलं जायचं म्हणजे आधी की एक चौथा अंग जो असतो नाटकाचा, हां. तो अनेक संस्थांना, कलाकारांना, नाटकांना त्यांनी बुडीत काढलंय. हं. तुमचं काय म्हणणं आहे? नाही तो पुन्हा तेच आहे, की एकदा रंगभूमीवरून तुमचं काम संपल्यानंतर तुम्ही बाहेर गेलात, हां, की तुम्ही काय करता याच्यावर कोणाचा अंकुश नाही असू शकत. हां, त्यांनी दारू प्यावी, त्याने पबमध्ये जावं, त्याने कॅसिनोमध्ये जावं, त्याने नाच करावा, त्याने काही करावं. हां, त्याने तो स्वतः काय करतोय ते त्याने बघावं. हां, प्रश्न असा आहे की दारूने सगळे गेले असं म्हणता येणार नाही. कारण आपल्या क्षेत्रामध्ये अ, प्रत्येकाला एक महत्त्वाकांक्षा असते, की मी मोठा नट व्हावा. त्यांच्या अपेक्षा वाढतात. प्रेक्षक जेव्हा तुम्हाला सपोर्ट करायला लागतात, जसं मला केलं आणि डोक्यावर घेऊन जरा तुम्ही चांगले नट आहात म्हणून रस्त्यात पण भेटले तरी बोलतात. तर हे फार डोक्यात घेण्यासारखी गोष्ट नाही आहे. हां, आपल्यापेक्षाही बेटर करणारे आहेत. हां, आता काहींना काय होतं ते सहन होत नाही. दुसरा माझ्यापेक्षा वरचढ काम करतो किंवा मी कमी पडतोय, ते कमीपणा लपवण्यासाठी थोडासा दारूचा सहारा घेत असतील. कुठल्या व्यसनांचा सहारा, सिगारेट ओढतात कित्येक जणं. तर याच्यातून त्यांना असं दाखवायचं आहे, की मी फार बुद्धिमान आहे, पण मला पाहिजे तसं यश मिळत नाही. मग ते कशात बुडवायचं? तर ते त्या दारूच्या ग्लासात बुडवतात. त्याच्यापर्यंत काही हरकत नाही. लिमिटच्या बाहेर पितात. त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. हं,
आणि मग ते हळूहळू खंगत जातात आणि त्यामुळे त्यांचं वाट लागते. आता ही सरळ प्रोसेस आहे. तुम्ही काय खाता त्याच्यावरती तुम्हाला काय होणार असं ठरलेलं आहे. त्यामुळे त्याला कारणीभूत तेच आहेत. त्यांना कोणी पाजत नाही हो चमच्याने. ते स्वतःहून घेतात, चांगले बसतात, त्याच फील्डमध्ये राहायला बघतात. 30-30 लोकं तेच बोलतात, तेच ऐकत बसतात. स्वतःचं फ्रस्ट्रेशन घालवण्यासाठी 1, 2 तास, 4 तास, 8 तास घालवतात. आता यासाठी तुम्ही या रंगभूमीवर आलात का? हा त्यांनी विचार करायचा आहे. बरोबर आहे. तर जे गेले त्यांचा विचार करण्याचं मला गरज नाही वाटत. कारण दारू घ्या किंवा आणखीन कसलेही तुम्ही व्यसनं करा, तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. तो तुमचा भाग आहे. पण त्याच्यामुळे रंगभूमीचं फार मोठं नुकसान झालं आहे असाही भाग नाही. रंगभूमीला नवीन लोक येत राहणार. आज आता मी किती वर्ष झाली रंगभूमीवर नाही म्हणून कोणी कामं नाही करत का? करतात. थोडासा अहंभाव बाजूला ठेवलात ना तर तुम्ही दुसऱ्या जगाकडे आणि आपली सेकंड इनिंगसुद्धा एक वेगळ्या नजरेने बघायला पाहिजे. त्या मुलांचं ॲप्रिशिएशन केलं पाहिजे. तरुण पिढी येते त्यांना. आता मी इतकी नाटकं बघतो. मला प्रचंड गर्व आहे आपल्या सगळ्या कलाकारांचा, की आता कुठे आता नाट्य शिबिरातून जी पोरं आली आहेत ती काही फार नाव कमावलेली आहेत किंवा कमावतील असं दिसत नाही. कारण नाट्य प्रशिक्षणं आपली गल्ला भरू आहेत. असं म्हणजे सगळीच नाही म्हणत मी, अगदी त्याला अपवाद आहेत. पण तरीसुद्धा ना आजकाल त्या TV सिरियलमुळे, मालिकांमुळे म्हणा, लोकांना असं वाटतं हा तर माझ्यापेक्षा एवढा बेकार ह्याला एवढं जर मिळतं तर मी ह्याच्यापेक्षा चांगलं करीन. हे वाटणं आणि प्रत्यक्षात त्यावेळेस जाऊन करणं याच्यातला जो मधला प्रवास आहे तो करतच नाहीत ती लोकं. आणि म्हणून त्यांना पण फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. तर नट हा असा आहे ना की तो वाहवत जातो. एक तर बरेचसे नट मी म्हणतो दुसऱ्याची कोणाची तरी कॉपी मारतात. म्हणजे अमिताभ बच्चनची कॉपी मारायला जातात, शाहरुखसारखं राहायला बघतात किंवा आताची कोणी असतील त्यांचे हिरो त्यांच्यासारखे केसांची झुलपं काय वाढवतात आणि काय करतात. तर ह्या गोष्टी गौण आहे. तुमची बुद्धिमत्ता, तुमच्या बुद्धीला थोडा ताण द्या, तुमचा अभ्यास सुरू करा, तुम्ही फोकस करा स्वतःला. उगाच कोणाला तरी फॉलो करण्यापेक्षा आपल्या मेंदूशी तुम्ही जरा प्रामाणिक राहा. थोडं वाचन करा, थोडं बघा, मनन करा, अवलोकन करा, आजूबाजूला जग कुठे चाललं आहे त्याचा अभ्यास करा. मोबाईल आहे हातात तुमच्या, तुम्हाला सगळं जग जवळ आहे. पण तुम्ही जर म्हणत असाल की मी मला ह्याच्यापेक्षा चांगलं येतं, तर तसं होत नाही. त्यासाठी आम्हाला नाटक हा मी म्हणतो चांगला प्लॅटफॉर्म आहे. अच्छा. की तुम्ही नाटकाला तुम्हाला 15 दिवस, 20 दिवस, महिनाभर एक दिग्दर्शक किंवा बरोबरचे कलाकार अत्यंत चांगल्या वाईट गोष्टी सांगत तुमच्याकडून करत घेत असतात. तुमची एक टीम बनते, तुमची एक फॅमिली बनते आणि त्यातून तुमच्या कामाचं पण ॲप्रिशिएशन होतं. तुम्हालाही समोरच्याचं काम बघायला मिळतं. तर तुम्ही घडण्याची जी प्रक्रिया आहे ती टाळून डायरेक्ट मला कॅमेऱ्यासमोर उभं करा आणि मी बघा कसा काम करतो आणि बोलतो. बरं बोलतात, त्या भाषेचा अभ्यास नाही. आपण चुकीचं बोललो हे त्यांच्या गावी नाही, लिहून दिलंय ते मी बोललो असं म्हणून मोकळे होतात. मग तुमचा कुठे गेला मेंदू? तुम्हाला व्याकरणदृष्ट्या मराठी वाचन नाहीच आहे तुमचं. तुमचे स्वतःचे 4 ओळी नाहीत. तुम्हाला स्वतःच्या भावना काढता येत नाहीत बाहेर. तर तुम्ही कसे काय स्वतःला तर हे स्वतःला समजून घेणारे आहेत ना, त्यांचं भलं होणार नाही. ते मी स्पष्ट सांगतो, की ते 4 कामं करतील, 5वं काम मिळवताना मिळणार नाही आणि मग ते दारूचं आणि व्यसनं आणि ते व्यसनी लोकांबरोबर किंवा निगेटिव्हिटी असणाऱ्या लोकांबरोबर ते असतील. आणि ती लवकर जमते दोस्ती. निगेटिव्हिटीवाले लोक भरपूर आहेत. जसं आपल्या शिवाजी मंदिरला पण कट्टा होता. त्या कट्ट्यावर मी कधीतरी उभा राहायचो. मला नेहमी वाटायचं हे लोक प्रत्येक नाटकाविषयी, प्रत्येक कलाकाराविषयी वाईट का बोलतात? तर हे वाईट बोलणं आहे ना जे, हे पहिल्यांदा माझं तर नाहीच असं स्वभाव. तो त्याचं करतोय, त्याचं चांगलं वाईट ते पुढचं त्याचं भविष्य ठरवेल, त्याचा प्रवास ठरेल. आपण वाईट बोलून आपण चांगले कसं काय होतो? म्हणजे ते एक वाक्य जायचंय आपलं, की दुसऱ्याला नालायक म्हटल्याने मी लायक कसा ठरतो? नाही. हा प्रश्न जर स्वतःला विचारला तर मला लायक ठरण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे याचा विचार आत्तापासून प्रत्येकाने केला पाहिजे. मग ती पिढी कुठलीही असो, मागची असो, आताची असेल किंवा पुढची येणारी असेल. प्रत्येकाने आत्मचिंतन हे केल्याशिवाय तुम्ही प्रगती करू शकत नाहीत. बरोबर. हा साधा मूळ मंत्र आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आता जी पिढी आलेली आहे, एक तर आता आपलं मनोरंजन क्षेत्र आहे ते आता एकदम मोठं झाले. पहिलं आपलं रंगभूमी आणि चित्रपट होतं. बरोबर. मग छोटा पडदा आला, म्हणजे दूरदर्शन आलं, मग मालिकांचं जग आलं, आता वेब सिरीज आल्या, जाहिराती तर अफाट असतात, इव्हेंट्स असतात.
आणि काहींना त्यातल्या काहींना असं वाटतं अरे हे तर सगळं सोपं आहे. हम्म. अशी जमात वाढते असं वाटतं का तुम्हाला? आहे असं का, कारण काय आहे, इथे इन्कमिंग आहे. इन्कमिंगला कोणी अडवलेलं नाही. कोणी हां. या कसे आपलं जमेल तेवढं करा. हां, ज्यांना जो योग्य वाटेल असा भूमिका मिळाली त्याच्यात तो हां. जरा गेला पुढे का त्याच्या एक्सपेक्टेशन वाढतात. हां, पण त्याला हे कळत नाही की आता आपली जबाबदारी वाढली आहे. एक्सपेक्टेशन वाढवून चालत नाही. हां, जबाबदारी घ्यायला शिका. हां, मला ह्याच्यापेक्षा वेगळा रोल करायचा आहे. मी हां, त्या वेगळ्या रोलमध्ये काय करू शकतोय का? हां. मला आजमावायचं आहे. स्वतःवर एक्सपेरिमेंट करतच नाहीत. स्वतःवर एक्सपेरिमेंट करायला बघत नाहीत. मी आहे तसा मला तुम्ही प्रेझेंट करा. असं होत नाही. नाटकात सुद्धा होत नाही. त्याचे मालिकेतही होणार नाही आणि चित्रपटातही होणार नाही. हां, त्यामुळे तुम्हाला स्वतःला डेव्हलप करता आलं पाहिजे. तुम्हाला म्हणजे विनोदी भूमिका कधीतरी करून बघा. कधीतरी अतिशय गंभीर भूमिका करून बघा. कधीतरी कमीत कमी शब्दांची भूमिका असलेली करून बघा. आता सगळ्यांना बोलायचं आहे. मला डायलॉग, मला ते सीरियलला पण मी जातो जेव्हा नवीन पोरं, "अरे मला काही डायलॉगच नाही. काय करणार मी ह्याच्यात?" अरे म्हणजे इथेच तर खरा घोळ आहे, की तुम्ही काय विचार करून आलात? म्हणजे तुम्हाला या मीडियाची माहिती नाही. करेक्ट. तुम्हाला या पडद्याची माहिती नाही. तुम्हाला कथा, पटकथा, संवाद ह्या सगळ्यासाठी कोणीतरी स्वतःची रात्र-रात्र डोकं झिजवलेत, याचं काही देणं-घेणं नाही. तुम्हाला वाक्य त्याने लिहिली नाहीत, मग तो लेखक वाईट किंवा तो दिग्दर्शक वाईट किंवा हे वाईट आहे, हे मला काही प्रोडक्शन आवडलेलं नाही. असे विचार करणारे जर आले, तर ते फ्रस्ट्रेशनमध्येच जाणार. त्यांचं हां. काही होणार नाही हां, आणि अशी लोकं आजूबाजूला असणार. हां, त्यामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शन देणारे जे कोणी असतील, मग ते सीनियर्स असतील, कदाचित आता तुमच्यासमोर असलेले दिग्दर्शक असतील, यांच्याशी समन्वय साधा, कम्युनिकेशन करा. आपण एका कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये आहोत. करेक्ट. तुम्ही कम्युनिकेशनच करत नसाल, तर तुमच्याकडे राहतं आणि तुम्ही जे बाहेर काढता, ते तिथे नको असतं. अशा वेळेला तुम्हाला कळत नाही, की मी नेमका बरोबर आहे की चूक आहे. बरोबर त्यामुळे आहे. हां, शांतपणे हां, या सगळ्या गोष्टी कम्युनिकेशनने सोडवल्या पाहिजेत. हां. पण कमीपणा वाटतो कोणाला विचारणं, सांगणं. मी तर मोठा आहे तुझ्यापेक्षा, माझ्याकडे सगळं आहे, मला सगळं येतं, हा विचार घातक आहे. एवढंच मी या निमित्ताने सांगेन. तुम्हाला ओळख कधी नेमकी मिळाली असं वाटतं? मला ना, खरं सांगायचं तर माझी ओळख हां, ही मला अगदी 77 साली झाली. म्हणजे आता मी 27ला 50 वर्ष होतील. हां, बी-एस-टीमध्ये जेव्हा मी एक एकांकिका केली हां. स्पर्धेला, बी-एस-टीच्या आंतरागार हो, होतात हो, त्याच्यात. हो. तर त्यात मला पहिल्याच ह्याच्यात अभिनयाचं पारितोषिक मिळालं. मी विचार करतोय यात मी काय केलं? अभिनय मला म्हणजे त्यावेळेला मला नाटकाचा ओकाठो माहीत नाही. फक्त 2 दिवस सुट्टी मिळते म्हणून त्या नाटकात घुसलो. त्याला एक मोठा इतिहास आहे. त्याच्यामध्ये राजेंद्र शिरगावकर माझ्याबरोबर नट होता. त्याला राग आला, एका संस्थेने घेतलं नाही काम करायला, मलाही नाही घेतलं. पण मी म्हणत होतो रंगमंचामध्ये टाका म्हणजे मला 2 दिवस सुट्टी मिळेल. म्हणजे माझा फोकस अजिबात नव्हता. पण त्याला राग आला आणि तो म्हणाला, "आपण दोघांची एक एकांकिका करूया." म्हणून चक्रवाल नावाची मी एकांकिका केली. त्या एकांकिकेला सुभाष देशमुख म्हणून जो एक अ, अ, दिग्दर्शक, लेखक स्वतःच, तो आला आणि त्याने अ, माझ्याकडून ते करा. तर मी बघितलं तर अख्खं 30 पानं, 35 पानं मी एकटाच बोलतो. कारण माझा मुलगा बोलत नाही, कारण तो जरा मंद आहे. असा तो हो, रोल अच्छा. होता आणि मी हां. 70 वर्षाचा. त्यावेळेला माझं वय 17 आणि मी 70 वर्षाची भूमिका करायची. हे म्हटलं, "काय मला आयुष्यात जमलेलं नाही, तू काय करायचं ते कर. तू केलंच, मला जमलं तर मी करीन. मी एवढं पाठ नाही करू शकत." वगैरे, वगैरे सगळं झालं. पण तो म्हणाला, "तुला नाही करायचं ना, आपण आयत्या वेळेस सुद्धा कॅन्सल करू. पण तू प्रॅक्टिस तर करून बघ." तर म्हटलं, "माझ्यात असं काय आहे तुला, की बाबा मी हे करीन असं वाटतंय?" तो म्हणाला, "तुझा आवाज चांगला आहे आणि तुझ्याकडे पॉझिटिव्हिटी आहे. तू करणार, मला खात्री आहे." ह्याचा मी विचार केला. म्हटलं, "ह्या माणसाला काय माझी माहिती आहे?" तर हा म्हणतोय, "तू उभा राहा," म्हणाला, "तू करूया." आणि त्याने दिलेले मॅनरिझम, त्याने दिलेले वाक्यांची फेक, त्याने मला जे सांगितलं, तिथून मी जास्त आतमध्ये हां. विचार करायला लागलो. तिथून सुरुवात झाली, की अरे हे असं केलं तर करता येतं. आपण आतापर्यंत कधी करून बघितलं नाही. आता हा सांगतोय तसंच करूया. म्हणून त्याने सांगितलेलं सगळं केलं. त्याचं मला बक्षीस मिळालं. मग मला कळलं, की आता पुढची वाट आपली सोपी नाही.
याच्या पुढे आपल्याला अजून चांगलं काहीतरी करावं लागेल. मग मी बघणं सुरू केलं. म्हणजे खऱ्या अर्थाने माझे डोळे उघडले किंवा मी बघायला लागलो. हां. ते अरे हा भूमिका मला करायची आहे, ती भूमिका नाही तर आपण नाटकाच्या गोष्टीमध्ये रमतो. करेक्ट. ते नाटक चांगलं वाईट अरे मस्त झालं वगैरे सोडून विसरून जातो. हां. म्हणजे प्रेक्षक न राहता आता नट म्हणून माझ्यात एक जागरूकता आली आणि मग मी ते बघायला लागलो. त्यामध्ये मला थोडी गोडी निर्माण झाली. मग मी रिहर्सल्स बारकाईने बघायला लागलो इतरांच्या. मला प्रॉम्प्टिंग करणं मला आवडायला लागलं. वा. हे सगळ्या गोष्टी करता करता नेक्स्ट इयर आलं. तर तिथे आम्ही पुन्हा एक तमासगीर नावाची एकांकिका केली, ज्यात मी 8 रोल केले. पुन्हा त्या एकांकिकेला बक्षीस मिळालं आणि इथे माझा अरुण नलावडे त्यावेळेला BSTत होता. रमेश रणदिवे त्यावेळेला आमचे बेस्ट कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष होते. ते म्हणाले, "या पोरामध्ये काहीतरी राम आहे, याला आपल्याला सोडायचा नाही." आणि मग अरुण नलावडेने एका ग्रुपमध्ये मला घेतलं. मग त्याने फुलोरा नावाची संस्था होती, त्याच्यामध्ये आम्ही नाटकं केली. मग तेव्हा मला बाहेरचा स्टेज बघायला मिळाला, की BDD चाळीच्या तिकडे किंवा गणपतीला वगैरे आम्ही ते स्पर्धेला ज्या काही केल्या. तर तिथून नाटक थोडं थोडं कळत गेलं. पायाखालची जमीन किती भुसभुशीत असते, कुठे तिथे ठामपणे कसं उभं राहायचं असतं. प्रत्येक स्टेज किती वेगळा आहे. रिहर्सलच्या वेळेस आपण वेगळ्या ठिकाणी असतो, स्टेजवरती वेगळे असतो. तिथे इतर अनेक गोष्टी येतात, लाईट्स येतात, समोर प्रेक्षक दिसत नाहीत आपल्याला. आपण करत जातो, आपण वाहवत म्हणजे कंप्लीट त्याच्यात मी हरवल्यासारखं काम करायला लागलो. हे सगळं मला एक वेगळी अनुभूती देत गेली आणि माझ्यातल्या नटाला ती भूक वाढत गेली आणि मग मी अभ्यासू, थोडंसं चांगल्या लोकांमध्ये बसणं, उठणं, त्यांचं ऐकणं, म्हणजे लेखकांशी म्हणा, दिग्दर्शकांशी म्हणा, एक दोस्ती होत गेली आणि आयुष्य माझं मार्गी लागलं. अर्थात हा सगळा प्रवास उलटा-सुलटा झालाय माझा, हां, पण हां. जो झालाय त्याच्यावर मी प्रचंड समाधानी आहे. ते महत्वाचं आहे. हो. पण तुम्ही बघा तुमचा सिनेमाचा ग्राफ बघितला आपण. आता रंगभूमी वेगळे, परत तुम्ही सिनेमाही केला. पण सिनेमाचा जर तुमचा ग्राफ बघितला, तर तुम्ही अशा काय साध्या म्हणजे त्याचा छोट्या आकाराने किंवा त्याचं छोट्या भूमिकातच का रमलात? नाही, नाही. कसं आहे, की मी आजही मला मिळेल त्या भूमिका करायला तयार असतो. कारण कोणीतरी माझा विचार करतो आणि मला बोलवतो, तर मी तिथे का जाऊ नये? मी भूमिकेची लांबी रुंदी कधी बघितली नाही. मला त्याची खोली आवडते. त्या भूमिकेत काही आहे का करण्यासारखं ते आपण शोधायचं. मग ती लांबीला ती किती आहे? अहो भले-भले नट ज्यांनी मेन रोल केलेत, एडिटमध्ये कितीतरी कट झालेले आहे. चांगले त्यांचे सीन गेले असतील. हो. सगळ्यांना सगळं कळत असतं. तिथे आपला हात नसतो. हां. आपल्याला आली आहे भूमिका ती प्रामाणिकपणे चांगली कशी करता येईल? त्यातला कसा होता येईल? हा मी विचार केला. त्यामुळे मी काही फार आणि मी मुळातच आलो 40 वर्षानंतर. म्हणजे माझ्या हां. वयाच्या हां. 40शी नंतर आलो. हां. तर मला चॉईस असण्याचा प्रश्नच नाही. मला काय कोणी मुख्य आणि मोठी लांबीची भूमिका देतील हां. असं काही शक्यता नाही. हां. आणि त्यातही मी कॅरेक्टर रोल जास्त करत असल्यामुळे हो. ते काय ते फेमस होणारे किंवा लाईमलाईटमध्ये असणारे रोल आपल्याला मिळणार नाही. हां. तर या गोष्टी माझ्या मनात पक्क्या होत्या. त्यामुळे मला काही त्याचा त्रास नाही झाला. पण असं झालं की तुमचं 4 दिवसाचं शूटिंग झालं आणि आलं 4 तासाचंच फक्त? मला आवडतं ना. मी त्याचा पार्ट आहे याचा मला आनंद आहे. हां. कुठल्याही नाटकात जर सुरुवातीला सुद्धा एकांकिका करताना हां. आपल्याला छोटे मोठे रोल असायचे ते करण्यात आनंद मानला का शिकायला फार मिळतं हो इथे. हां. तुम्ही जर म्हणत असाल मलाच करायचं आहे आणि तुम्ही बघा, हां. तसं होत नाही. आपण शिकता जे मिळालंय त्याच्यात सुद्धा आनंद कसं निर्माण करता येईल. अहो काही जण 10x10च्या खोलीमध्ये सुद्धा संसार करतात आणि 1000 स्क्वेअर फूटमध्ये सुद्धा रडत बसणारी माणसं आहेत. तर तुम्हाला 10x10 मध्ये संसार करता आला पाहिजे. हां. आपल्याला मी तो विचार केला का मुळातच माझा जो प्रवास आहे लहानपणापासूनचा 10x10च्या खोलीमधला चाळीतला एक संसार, त्याच्यात जवळजवळ 10-15 लोकं राहत आहेत. झोपताना याचे पाय त्याला, त्याचं डोकं याला लागतंय. अशा आयुष्यात गेल्यानंतर ॲडजस्टमेंट नावाची गोष्ट हां. ही मुळातच स्वभावात आली आणि आम्ही ॲडजस्ट करत गेलो आणि मी अजूनही करतो. मला आवडतं, मला काही नाही वाटत. माझा छोटा आहे, माझं कापलं आहे, कापू शकतात. त्यांना जे योग्य वाटेल ते कर. माझ्या हातात आल्यानंतर मी जर काही कलाकृती कापली तर मी त्याचं जस्टिफिकेशन माझ्याकडे असतं ना. हां, तेव्हा बरोबर आहे. त्यांचं करेक्ट आहे. म्हणजे तुम्ही गिरणगावमध्ये राहिलात, म्हणजे परेलमध्ये राहिलात. हं. गिरणगाव जो बघा गिरणगावामधलं
गिरणगावातून आलेले बरेचसे कलाकार आपल्याकडे आहेत. हे कलाकार आहेत, लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, गीतकार आहेत, संगीत म्हणजे गिरणगावाने आपल्या कला क्षेत्राला बरंच काही दिलेलं आहे. पण त्या गिरणगावातले संस्कार तुम्ही कायम ठेवलेत असं म्हणता येईल ना? आपल्यावर होतोच. आपण ज्या सोसायटीत जन्म घेतो किंवा ज्या समाजामध्ये तुम्ही असता, ज्या स्तरामध्ये असता, हां, त्यांचे आजूबाजू त्यांचे तुमच्यावर संस्कार होतात, कळत हां. नकळत. हां, आपल्या जाणीवेत, नेणीवेत ते येतच हां, आणि त्याला काही इलाज नाही. हां. म्हणजे झोपडपट्टीतल्या मुलाला तुम्ही "अरे, असं नाही बोलायचं" असं म्हणाला तर "चल रे" असं बोलणार. तर त्याचं लॉजिक आहे ना, त्याचं हो. जगणं जर त्याच लोकांना त्याच्यावर संस्कारच ते झालेत, हां, तर तो तसा बदलू शकत नाही. पण मी फार विस्थापित आहे. माझं 10 वर्षापर्यंत मी परळला माझं बालपण गेलं. हां. अतिशय आनंदात गेलं, अतिशय गजबजलेल्या लोकांमध्ये गेलं. म्हणजे सण असोत किंवा रविवार असो, तो गजबजलेलाच असायला पाहिजे. असं म्हणता मी BST कॉलनीत गोरेगावला गेलो. मग वडील तिकडे त्यांनी घर घेतलं म्हणून तिकडे गेलो. तिकडे एकदम सायलेन्स. ब्लॉक सिस्टीम आली. चाळ सिस्टीम गेली, तिथे ब्लॉक होते. 4च एका माळ्यावर 4 ब्लॉक. त्यात त्यांचे दरवाजे बंद. घुसमटायला व्हायला लागलं. आता हां. ही घुसमट आहे ती मग खाली ग्राउंडमध्ये खेळण्यामध्ये, मग मित्र जोडण्यामध्ये तशी गेली. हां. तिथे एक तो मला वाटते माझ्या त्या संजीव साबळेने लिहिल्याप्रमाणे समोर मोतीलाल नगर नावाचा गुंड लोकांचा संपूर्ण आणि बैठी असल्यामुळे तिथे तडीपार लोकांचा भरणा होता. आता तो मला माहीत नाही. 11 वर्षाचा मी. त्यावेळेला दूध आणायला म्हणून गेलो बाहेर तर मारायचे आम्हाला, झोडायचे, बाटल्या फोडायचे. असा सगळा मामला होता. कळायचं नाही बाहेर पडायचं की नाही. एकट्या दुकट्याला पकडून झोडायचे. कारण त्यांना ही एवढी वस्ती पसंत नव्हती आणि त्यांना त्यांचं प्रस्थापित करायचं होतं दादागिरी. ह्याच्यातून आमच्या त्या BST कॉलनीत 26 बिल्डिंगमधले जे परळ-बिरळचे आलेली लोकं होती, ती तयार झाली, एकत्र झाली आणि मग त्यांनी जो काय धुमाकूळ घातलाय त्यांच्या घुसून घरात ते काय मोठे दादा-बिदा होते त्यांना जे हां, काही झोपवलं आणि पळवून लावलं. हां. तर हा सगळा अचंबित करणारा प्रकार मला बघायला मिळाला. तर हो. काही होऊ शकतं हां. आयुष्यात. त्यानंतर आम्ही राजासारखे वावरायला लागलो. कारण आमचा दबदबा वाढला. पण आपण एकंदरीत ब्लॉक सिस्टीममध्ये असल्यामुळे एक सोफिस्टिकेशन असल्यामुळे कोणी कोणाच्या कधी वाटेला फार गेलं नाही. पण आमची दहशत राहिली नंतर. पण तुम्ही हे जे नाट्य तुमचा हा प्रवास आहे, त्यात तुम्हाला बघा अनेक मान्यवरांसोबत काम करण्याची संधी मिळाली. जसं आपण वस्त्रहरण म्हटलं, की मच्छिंद्र कांबळे वगैरे. मग त्यांची वैशिष्ट्य आता जेव्हा तुम्ही इतक्या वर्षाच्या प्रवासानंतर त्यांचा विचार करताना काय वाटतं? मला मच्छिंद्र कांबळींची ऊर्जा फार आश्चर्यकारक वाटायची. 3 प्रयोग असायचे. 3 ते कधी-कधी 4ही व्हायचे. पण तो माणूस त्याच एनर्जीने शेवटपर्यंत हो. नाटक करायचा. दुसरी गोष्ट मधल्या काळात म्हणजे जेव्हा त्यांची एक्झिट व्हायची, त्या काळात ते 8-10 तरी कॉन्ट्रॅक्ट शो त्याचे ॲडव्हान्स घेऊन ते साइन करून आलेले हां. असायचे आणि एंट्रीला बरोबर एंट्री करून पुन्हा काम करायचे. ही जी त्यांची स्विच ऑफ आणि स्विच ऑनची गोष्ट होती, ती माझ्या जास्त लक्षात आहे. त्यावेळेला मी 19-20 वर्षाचा होतो. अच्छा. म्हणजे हां, मला व्यावसायिक रंगभूमीवरती मी पहिल्यांदा गेलो रमेश रणदिवेंमुळे. हां. त्यांनी रिप्लेसमेंट म्हणून मला नेलं आणि त्यावेळेला मला हे पाठीमागचं सगळं जग बघायला मिळालं, की पाठीमागे काय करतात, काय बोलतात. कारण व्यावसायिक रंगभूमी आपल्याला कुठे आहे? एक स्पर्धेचं वेगळं असतं. एकच शो असतो, झालं की निघायचं. बरोबर आहे. हां. इथे तर 3 तासाचं करायचं आहे आणि लोकं मरतायत, हसून-हसून खुर्चीवरून पडतायत. हे सगळं आणि हाऊसफुल शो सगळे. हो, हो. हे सगळे दररोज पेढा खायला मिळायचा. आल्याबरोबर पहिला. कारण पेढे हां, हाऊसफुल शोला पेढे देणं हां, हे आणि हार घालणं हां, खाली बोर्डाला हां. हे फेमस आणि सनई चौघडा वगैरे 50व्या प्रयोगाला 100व्या प्रयोग. वातावरण अगदी आनंदी भारलेलं वगैरे असं. तर ते माझ्या फार लक्षात राहिलं. मच्छिंद्र कांबळी झाले, रमेश अ, अ, पवार हां. त्यांच्याबरोबर काम केलं. तुमच्या मोहन जोशींबरोबर काम करायला मिळालं. विक्रमजींबरोबर नाही मिळालं मला. पण एका सीरियलमध्ये आम्ही दोघं जण एकत्र हां, छोटं-मोठं काम केलंय. कळत नकळत असेल किंवा हां. अजून एक होती. अ, त्याच एक मला आता ती जुनी असल्यामुळे आठवत नाही. आणि अशा काही लोकांबरोबर काम करता त्यांची शिस्त म्हणजे लागून बरोबर जेव्हा हां, बघायचो मी, हां. की लागूनची शिस्त स्वतःला आत्ममग्न ठेवून, शांत ठेवून
अतिशय अलिप्ततेने सगळ्या गोष्टींकडे, त्यांना आजूबाजूला आवाज विवाज काही नाही, एका कोपऱ्यात जाऊन बसायचे. म्हटलं कसं शक्य आहे? आता आलोय तर अजून 1 तास आधी यायचे. ते सगळं सेट लावलेला ते बघायचे. हे सगळं मी जेव्हा बघत गेलो, तेव्हा मला थिएटर थोडं-थोडं कळत गेलंय. अच्छा. हां. कारण थिएटरमध्ये आपण नुसते येतो, रंग लावतो आणि भाव खाऊन लगेच कपडे घालून लोकांना सह्या द्यायला जातो. याच्या पाठीमागे किती लोकं मरत असतात. यांचा जरा जरी पेन घेतला ना आपण किंवा त्यांची जाण घेतली, हं. तरी आपल्याला कळेल की आपण एवढंसच काम करतोय. बाकीचे खऱ्या अर्थाने फार मोठं काम करतायत. मग ते बुकिंग क्लार्क असेल किंवा मॅनेजर असेल, जो तिकिटांची बुकं तिथे नेऊन देतोय, त्या वेळेला ती जाहिराती सोडतोय, प्रत्येकाला कळवतोय तारखा पुढच्या अशा-अशा आहेत. हे त्याचं जॉब तो जर चुकला, तर केवढं त्याला बरोबर शिव्या आहे. पडतात. त्यालाही हो. शिव्या पडताना बघितल्या आहेत, की एवढं करून सुद्धा एवढीशी चूक झाली, तरी त्याला पण आपलं फंबल झालं, आपल्याला कुठे आपण नाटक थांबवलं म्हणून आपल्याला कोणी बोलणारं नाही. हां. हे लक्षात घ्या, तसं नाही चालणार. आपणही तेवढंच प्रामाणिकपणे राहून काम केलं पाहिजे, असा मताचा मी आहे. आणि त्या संस्काराने मला असं वाटतं, की मी बॅकस्टेजवाल्यांबरोबर कपडे घडी घालण्यापासून किंवा मेकअपमनला गेल्याबरोबर मिठी मारणारा माझ्यासारखा नट असेल किंवा काही लोकांच्याबद्दल ते असले मेकअप करायला, की मला प्रचंड आनंद व्हायचा. म्हणजे उदाहरणार्थ मी बोरकरांचं नाव घेईन. की अच्छा. जेव्हा हां. मी चंद्रलेखाची नाटकं करायचो तेव्हा बोरकर मेकअपला असायचे. त्या माणसाचं बोट जेव्हा असं लागायचं ना, त्या बोटातली जादू कळायची. हो. पण तुम्ही तेवढे सेन्सिटिव्ह पाहिजे. तुम्हाला कोणीतरी थापणारा असतो तसं नाही. त्यांनी केल्यानंतर मी जेव्हा माझा मेकअप बघायचो आणि मग मी त्या दिवशीचा प्रयोग काय करायचो ना, तो मला वाटायचं काय आपल्यामध्ये आज आहे, की मी असं तर माझ्या नंतर लक्षात आलं, की बोरकर आज मेकअप करायला आहेत. आता बोरकर काय आहे बिचारे येऊन आहे ते पण त्यांचं नाव होतं आणि खरंच त्यांच्या हातात जादू होती. ते इथे सगळं ठेवून ते जे काही हां, हां, शेड हां. द्यायचे हां. चेहऱ्याला, तो आरशात बघितल्यानंतर तुम्हाला हरवणं. हे सगळं ना तुमच्याकडे सेन्सिबल माइंड पाहिजे, येस. की मला इस्त्री केलेले कपडे नसले म्हणून त्याच्यावर चिडणारे मी बघितले आणि मी माझ्या कपड्याने इस्त्री करून कपडे घातलेले आहेत. कोणाला बोलून नाही. त्याच्यावर 100 कपड्यांना इस्त्री करायची. बिचारा थकला तो. त्यांना खाणं नाही, पिणं नाही. त्यांना ₹25 नाईट, ₹50 नाईट. हां. या नाईटमध्ये त्याने सगळं काम करावं तुमचं आणि तुम्ही घेणार घसघशीत नाईट आणि तरी रडणार, तरी चिडणार. तू म्युझिकचा क्यू बरोबर नाही दिलास, तो लाईट्स बरोबर नाही आला. तू समोरच्या नटाला बोलतात ते 4थ्या अंकाला हां. नटाला ते ऐकून घ्यावं लागतं बऱ्याचशा बरोबर आहे ना. अच्छा. हां. तुला माझा पंच कशाला खाल्लास? तुला कळत नाही का? काय कुठे लक्ष असतं? तू काम करायला येतोस का मस्करी करा? अरे तो बिचारा तुमच्या दबावाखाली किती काम करेल? इथे कोणाच्या दबावाखाली काम करायला आला की ते कॅरेक्टर करायला आलाय. तर या सगळ्याच्या पलीकडचं वातावरण तिकडे असतं. प्रत्येकजण मी सीनियर आहे. मला प्रत्येकाने आल्याबरोबर उठलं उभं राहायला पाहिजे. या सगळ्या फालतू गोष्टीतून बाहेर पडा आणि जरा कामाकडे लक्ष द्या, असं माझं म्हणणं आहे. आणि ते सगळ्यांनाच आहे. नॉट नवीन येणाऱ्यांना आहे आणि सीनियरना सुद्धा आहे, की येणाऱ्या बरोबरच्या कलाकारांना तुम्ही तेवढाच रिस्पेक्ट द्या. पण आपलं क्षेत्र या अनावश्यक गोष्टीमध्ये जास्त रमल्यासारखं वाटतं. अगदी बरोबर आहे. अगदी कारण लोकांची एकदा तुम्हाला साथ मिळाली, हां. लोकांमध्ये तुम्ही प्रिय झालात, हां. का तुम्हाला तर तुम्ही जमीन सोडताच. 2-4 फूट वरती उडूनच चालत राहता. तर त्याच्यामुळे होतं काय, की आपला चूक झाली तरी कळत नाही त्यांना. ते आपल्या मस्तीत जगतात आणि हे चुकीचं आहे. एवढं मी अगदी ठामपणे सांगतो, की नका प्रेमात राहू स्वतःच्या. जरा आजूबाजूच्यातून कुठलं तरी एक कॅरेक्टर लोकांसमोर द्या. तुमच्यातून दिसू द्या. तुमच्यामध्ये अरे कारण नट होणं ही एक फार मोठी प्रक्रिया आहे. फार मोठा प्रवास आहे. सहजासहजी नट होत नाहीत. नाही. हां. तो स्वतःला घडवत जात असतो. अनेक जण त्याच्यावरती ते काय घण घालत असतात. त्याला हिऱ्याला पैलू पाडणं तसं पाडत असतात. प्रत्येक डायरेक्टरची एक वेगळी स्टाईल आहे. प्रत्येक डायरेक्टर त्याच्या परसेप्शनने करत असतो. त्याला समजून घेता आपली भूमिका समजून, बरोबरच्या कलाकाराला समजून जेव्हा तुम्ही रंगभूमीवर करता, तेव्हा तुम्ही फार मोठा मैलाचा दगड गाठत असता. तुम्ही एकमेकांच्या प्रेशरखाली काम केलत ना, तर तुमचं नाही बहरणं होणार किंवा लोकांनाही ते कळतं, की अरे पूर्ण खुलून काम नाही करत. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या फक्त आणि फक्त आपल्या नाट्यक्षेत्रात होतात. मराठी माणसांमध्ये होतात.
इतर हिंदी किंवा तिकडे होत नाहीत आणि त्यामुळे ते सगळे लगेच चित्रपटात आणि इतर ठिकाणी त्यांची नावं होऊन जातात. आमची हां. लोकं दाबली जातात. त्यांना हे आहे. म्हणजे आहे त्याला ना? काय करणार आपण, ते माणसांचे स्वभावच तसे आहेत, त्याला काय करू शकत नाही. नाही, नाही म्हणजे आपल्या ना सगळ्याच क्षेत्रामध्ये हीच मानसिकता आहे. सगळ्या जगात पण आहेत की. आता राजकारणात काही कमी आहेत? बरोबर म्हणजे आहे. आपल्याला सगळं दिसतंय. हो. पण मला असं म्हणायचं की स्वतःवर विश्वास ठेवा. हां. स्वतःची गुणवत्ता वाढेल कशी ती बघा. स्वतःची बुद्धिमत्ता कशी वाढेल ती बघा. वाचन करा. वाचा. इतकं वाचन, विपुल वाचन आहे माझ्या मराठी याच्यावर. म्हणजे वेड्यासारखं मला असं वाटतं की माझे पुढचे 5 ते 10 जन्म फक्त वाचनात जाऊ शकतात. इतकं विपुल. वाचण्यासारखं आहे. आणि वाचला नाही तर तुम्हाला ते प्रेझेंट करताना व्हिज्युअलायझेशन नाही, कल्पनाशक्तीला अभाव, स्मरणशक्तीला तुमच्या ताण येतो आणि मग तुम्ही तुमचेच शिकार होता. बाकी कोणी, आणि दुसऱ्याला दोष द्यायला बंद केलं पाहिजे. आपणच आपल्यासाठी खड्डा खणत असतो. आपणच आपल्याला पूर्ण प्रिपेअर करत नसतो. आपण आपल्याबद्दल एक वेगळे अ, गंडे घेऊन फिरत असतो आणि त्यातून ते जगतो आणि दुसऱ्याला न्यूनगंड कसा येईल त्याच्यामध्ये आपलं लक्ष जास्त, म्हणजे स्वतःची प्रगती नाही. तर या सगळ्या गोष्टींतून बाहेर पडले पाहिजेत. माझी रंगभूमी अतिशय सशक्त आहे, सुंदर आहे. विविध विषय येत आहेत. नवीन-नवीन लेखक आपापल्या परीने करतायत. दिग्दर्शकांच्या कल्पनाशक्तीला दुमारे फुटलेले आहेत. हल्ली तर मी एवढी नाटकं बघतो ना, इतकी सुंदर बसवलेली आहेत काहींनी आणि उत्तम काम करतायत. समजलत की नाही? पण तरीसुद्धा ही वृत्ती, खेकडा वृत्ती, ही जरा आमच्या रंगभूमीला थोडासा शाप आहे. त्या रंगभूमी आपल्या सगळ्याच क्षेत्रामध्ये मी आता मनोरंजनाच्या रंगभूमीचा नट असल्यामुळे मी रंगभूमीबद्दल बरोबर आहे. बोलतो. पण तुम्ही तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुमचं एकदा मला वाटतं ना आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता ना? हो, तो आता अगदी अलीकडे झाला हां. 2022 20-22ला हां. झाला. म्हणजे म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये. लॉकडाऊन गेल्यानंतर हां, मी परत काम चालू केलं हां, आणि आपल्याकडे ते मालिकेला अ, धूर वापरतात, धूर. हां, ते पाठीमागे दिसावं म्हणून ते हां, कॅमेऱ्याच्या ह्याने. हां, तर ते हल्ली एक काहीतरी नवीन मशीन आलंय एक. त्याने धूर असा दाट धूर होतो. हां, आपण ते काहीतरी ते रॉकेल जळल्यासारखं काहीतरी काहीतरी ते जाळतात. हां, ते त्या ह्याच्यावरती स्प्रे केलं, जसा हां, तो पूर्वी स्टोव्ह आपलं गरम करायला स्टोव्ह असतो ना असा, हां. हो, हो, तो हो. बंदुकीसारखा, हां, तसं त्यांचं ते मशीन आहे हां. आणि त्याने तो धूर प्रचंड केला. त्या धुराचा एक त्रास आणि धुळीचा त्रास, या 2 गोष्टींनी माझा आवाज एकदम अचानक, नाट त्या सीरियलच्या दिवशी, म्हणजे यशोदा नावाची सीरियल मी करत होतो. संध्याकाळी मला बोलता येईना. असं व्हायला लागलं माझं. मला काय कळेना काय झालं? मग पाणी पितोय, गरम पाणी पितोय, हळदीचं पितोय, गुळण्या करतोय, काही नाही. दुसऱ्या दिवशी परत शूटिंग आहे. त्याच्यातच मी शूटिंग केलं आणि म्हटलं मी 12 वाजता जातो, मी डॉक्टरकडे जातो. मला काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय याच्यात. तर गेलो. मला असं वाटलं की बसलेला आहे आवाज, 2 दिवसाच्या गोळ्यांनी होऊन जाईल. तर मी त्यांना कळवलं तसं की 2 दिवसाचं शूटिंग करून मी औषधं घेऊन येतो बरा होऊन. 2 दिवसांनी नाही. त्यात पुन्हा तिथे शूटिंग अडकलेलं आणि हे मी माझं दोष आहे हा. हां, बरोबर माझा आहे. आवाज गेल्यामुळे त्यांचं बिचाऱ्यांचं फार नुकसान झालं. वीरेंद्र प्रधानची ती सीरियल होती. माझ्या वीरेंद्रला त्यामुळे सेटबॅक आला एक. म्हणजे त्याची एक मेन महत्त्वाची भूमिका मी करत होतो आणि माझा आवाज नाही. बरं, मला त्या आवाजात मी करायला जायचो शूटिंग, पण तो ऐकायलाच वाईट यायचा, घोगरा यायचा आवाज. जेव्हा मी स्पेशालिस्टकडे गेलो, तेव्हा कळलं की त्याला 2 फोड आलेत तुमच्या स्वरयंत्राला बारीकचे. 1 एमएमचे, 1 काय ते मिली असं ते होता. तर त्याला पोलिप म्हणतात. अच्छा. तर हां. तो येतो. तो ज्यांचा जास्त आवाजाला ताण येतो, स्वरयंत्रावर ताण येतो, बरंच बोलणं असतं, त्याच्यावरती त्यांनाही येतो. म्हणजे गायक-बियकांना विशेषतः येतो किंवा भाषण मोठमोठ्याने करणाऱ्यांना, बाहेर ओपनला करणाऱ्यांचं ते होतं. पण 2 दिवसांनी ते होतं. 2-3 दिवस आराम केला किंवा ते औषधं घेतली तर होतं. माझा होईना. जवळ-जवळ 3 महिने मी 3 स्पेशालिस्टकडे गेलो. तिन्ही स्पेशालिस्टने सांगितलं, ऑपरेशन करावं लागेल. स्वरयंत्राचं ऑपरेशन म्हटल्यावरती नटाला काय होईल? हो. की गेलोच मी. त्याच्यात मला असा डाऊट आला, की मला काय कॅन्सर वगैरे झालाय का? खरं हे लोक सरळ सांगत नाहीत, नाही म्हणे ते एवढंच आहे. आता ती थोडीशी वाढली आहे. म्हणजे दरवेळेला गेलो की तो म्हणतो ती 3 एम-एम झाली आहे. अरे, असं कसं? मला तर बोलायला होतंय तेवढं मी बोलतोय. मग मग निर्णय घेतला की आपण ऑपरेशन करूया. एका दिवसाचं आहे.
फार नाही वेळ लागेल आणि आपण लेझरने करतो वगैरे वगैरे. म्हटलं स्वरयंत्राला काही त्रास नाही होणार तर नाही होणार. उद्या एकाकडे मी येतो असं सांगितलं, आपण ॲडमिट होऊया. पण रात्री मला असं जाणवलं की अरे मी माझ्या फॅमिली डॉक्टरला बोललोच नाही हे. तर मी त्याच्याकडे गेलो. पर्ल हॉस्पिटलमध्ये खारवी म्हणून डॉक्टर आहेत. ते म्हणाले की तुम्ही जर 3-3 डॉक्टर सांगतायत तर तुम्ही करा. पण मी तुम्हाला एक नाव सजेस्ट करतो. बिन्नी देसाई म्हणून आहेत. त्यांच्याकडे जा, बोरिवलीला आहेत. आणि तरुण आहे, आताची नवीन आहे आणि चांगला हात आहे तिचा. तर तुम्ही तिच्याकडे एकदा कन्सल्ट करा आणि तिने जर करत असेल तर तिच्याकडेच करा. आता त्यांनी सांगितल्यानंतर प्रश्नच नाही आणि त्यांनी लगेच अपॉइंटमेंट घेतली. मी गेलो. तिने सांगितलं की 1-2-4 दिवसात आपण हे ऑपरेशन करून टाकूया. 1 दिवस द्या. तोपर्यंत मी शूटिंगला गेलो नाही. तिथे ती सीरियल लवकर बंद पडली. त्याचं एक प्रेशर मला सतत होतं. म्हणजे मानसिक एक अशी स्टेज होती की काय होतंय, काय नाही, आपण किती नुकसान करतोय. त्यानंतर तिने ऑपरेशन केलं. मला म्हणाली, "अजिबात 1 महिनाभर तोंडातून हां पण म्हणायचं नाही." अरे म्हटलं, "बाबा झालंय की नाही ते कळणार कसं? चांगलं झालंय की नाही ते?" पण मी 1 महिना कागदावर लिहून देत होतो. मला बोलायचं नाही त्यामुळे गप्प राहून. या 1 महिन्याच्या मौनामध्ये मी बरंचसं काही वाचन करू शकलो. मुळात आतमध्ये स्वतःचा नेहमी आपण बडबड करून मोकळे होतो. त्यामुळे मला तो एक फायदा झाला. आणि महिन्यानंतर एक स्पीच थेरपी थोडीशी आठवड्याभराची केल्यावर आवाजाचा माझा आवाज ऐकल्यावर पहिल्यांदा मला असं वाटलं, की अरे बाप रे! माझा आधीचा होता त्याच्यापेक्षा चांगला आवाज झाला. हां. तर ही किमया आहे. त्यामुळे मी तिचे आभार मानले. तिला खास जाऊन भेटलो बिन्नी देसाईला. तर या अगदी क्षुल्लक गोष्ट होती. आता मी गाणी गाऊ शकलो. मी कधी गायलो नाही. कारण बचाडा घसा बसका आणि त्रास, झोप नाही, वेळ खाणं नाही, सगळा त्रास होता. आता गाणी गायला लागलो. मी गातो आता. म्हणजे ज्येष्ठांमध्ये गातो, 60 प्लसमध्ये गातो. असू दे, काय असं हरकत काही नाही. कोणी मला बाकी कोणी विचारू शकत नाही. पण उद्या पण गाणी तरुण- रेल्वेत पण गाऊ शकेन. इथपर्यंत गाणं आवाज कमावला. पण गाणी तर तुमची तरुण असतील ना? गाणी तरुण. गाण्याने आणखीन मजा आली. कारण तो हां. माझा आवडीचा प्रांत होता. अच्छा. हे ऐकायचो. हां. कारण संगीत हा प्रत्येक नटाचा अविभाज्य भाग असलाच पाहिजे. संगीत हे जीवन आहे. संगीताची ज्याला गोडी नाही, हां. तर तो नट नाही, तो वृक्ष माणूस आहे. खरं आहे. त्यामुळे संगीत हा भाग समजून घ्यायलाच आपली अजून 10 जन्म जातील. खरं आहे तर अगदी. संगीताने मला जाम आनंद दिला आणि संगीताचे बारकावे म्हणजे मला आश्चर्य वाटायचं, की हे पूर्वीचे मोहम्मद रफी साहेब असतील, किशोर कुमार असतील, लता मग- मंगेशकर असतील, ही आशा भोसले असतील, यांना तिथे गेल्यावर ते गाणं मिळालंय, त्यांनी काय ते धून आहे. पण ते चित्रित होताना त्यांना काय भावना आहेत, त्या त्यांनी कशा तिथे काही नसताना समोर. आणि चित्रपट कसा आहे, ते गाणं आधी रेकॉर्ड होऊन मग हो, नंतर हो, चित्रपट हो, बनायचा. हो, बरोबर आहे. त्यामुळे त्यांना ते कसं कळायचं, की हा असा चेहऱ्याने असं करेल, किंवा रफी साहेबांनी या हू सारखी गाण्यांचे वगैरे करतात. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता करता मला त्यांचं आवाजाचं महत्त्व त्यांच्यातून कळलं, संगीतवाल्यांकडून, की किती सुंदररित्या. मग मी रणांगणमध्ये असेल, मला वामन केंद्रेंचं नाव घेतलं पाहिजे, हां. कारण तो माणूस सातत्याने नवीन मुलांवरती ते संस्कार करतायत. पण त्यांनी रणांगणमध्ये मला आवाज बदलायला लावला. अच्छा. तो आवाज मी जेव्हा काढला, हां. घोगरा आणि तो मल्हारराव होळकरांचा, त्याच्यानंतर मला स्वराज्य रक्षकमध्ये तो उपयोगी पडला, की तो आवाजाने मला तो एक भारदस्तपणा आणता आला. कारण माझी तब्येत तशी नव्हती. दिसायलाही मी तसा काही जो आंबीररावांना पाहिजे तसा नसताना, हां. मी मग लक्षात घेतलं, की माझे एक्सप्रेशन आणि आवाज या 2 गोष्टींवरती मला ही भूमिका न्यायची आहे. हे सगळे साक्षात्कार होतात तुम्हाला. तुम्ही जर विचार करत गेलात तर, आपला अभ्यास करत गेलात तर. मुळात तुम्ही बाहेरच्यांचा अभ्यास करण्यापेक्षा स्वतःचा करा. फार फायदा होतो. खरं आहे. हळू-हळू तुम्हाला आपण कुठे आहोत, किती आहोत हे कळतं. आता बरंच डोस देण्याचा अर्थ नाही, कारण ऐकण्याचे कान बंद आहेत बऱ्याच जणांचे. फक्त आपण बोलतोय ते आपल्या सुखासाठी म्हणतोय असं किंवा बोलायचं. आपण स्वतःला मोकळे करतोय. स्वतःला मोकळे करतोय. पण मोहन तोंडवळकरांचं पण तुमच्या करिअरमध्ये स्थान फार आहे ना? मोठं स्थान आहे. फार मोठं स्थान आहे. हां. आणि गंगाराम गवणकरांचं मोठं स्थान आहे. हां, ते आपलेच बोरिवलीचे. हां. बोरिवलीचे. कारण हां. गंगाराम गवणकरांनी वस्त्ररणमध्ये मला बघितलं आणि मी कुठलीही भूमिका करत होतो.
म्हणजे मला कोणी समजा आज रजा नाही मिळाली म्हणून कुठला कांबळी आला नाही, तर गवस कांबळी व्हायचा त्याला आणि अच्छा. ते काम करायचा. तर मी जवळ-जवळ वसरणमध्ये सगळे रोल केले होते. तेव्हापासून गवणकरांची एक मैत्री जमली आणि एकदम मोकळा माणूस आणि त्यात मालवणी बोलणं आणि ते सगळं त्यांचं आणि प्रेम म्हणजे जीवापाड, की "अरे अनिल, आलास? बरा आहेस ना? कसा आहेस रे? अरे काय काल काम करतेस तू? सुंदर, बरा बघत राहावं." ही जे त्यांचे विचार, शब्द आपल्याला जे मोटिवेट करायचे, हां. तर त्यांनी दोस्ती केली. आणि काय झालं त्यांचं सतत संध्याकाळचं कलावैभवमध्ये जाऊन बसणं होतं कारण ते त्यांचे मॅनेजर होते. हं. आता त्या दोघांची दोस्ती, एक मैत्री नावाची गोष्ट तिथे बघायला मिळते, की आपल्याला शिकायचं झालं तर काय शिकता येतंय, की 2 म्हाताऱ्या माणसांची मैत्री किती दाट होती. एकमेकांना भेटल्याशिवाय राहत नव्हते. तर त्या गव्हाणकरांनी म्हणजे ज्यावेळेला मी अरे बापरे नावाचं नाटक बसवलं, ते नाटक मला गव्हाणकरांनी स्वतः लिहिलं आणि म्हणाले, "अनिल, तुझ्यामध्ये फार गुण आहेत. तू मला हे नाटक तू डिरेक्ट कर." म्हटलं, "अहो, कोण मला डिरेक्ट करायला देणार? प्रोड्युसर कोण आहे?" तर म्हणाले, "मी बघतो." म्हणून शैलेश राजे नावाचे डिरेक्टर प्रोड्युसर आले. त्यांनी मला दिलं. गव्हाणकर बोलले म्हणजे मग आमचा काही प्रश्न नाही. मी ते नाटक बसवलं. ते नाटक आमच्या तोंडवळकरांनी शिवाजी मंदिरला युरोमधून एनरोमध्ये काय ते एनरोमधून बघायचे. अच्छा. तर हां. तर ते तिकडून बघितलं आणि त्यांनी गव्हाणकरांना म्हटलं, "कोण आहे हा डिरेक्टर? त्याला जरा मला भेटायला बोलवा." त्यांची एक गुण होतं, राज्यनाट्य स्पर्धेत जे पहिलं, दुसरं, तिसरं नाटक येईल किंवा त्यांनी बघितलं, तर ते नाटक ते रंगभूमीवर आणायचा. ते असा एकमेव निर्माता होता आणि दुसरे मी यांचं नाव घेईन, मोहन वाघांचं, की त्यांनी ऑल द बेस्ट सारखी वगैरे हो, ती हो. एकांकिकांचं त्याच्यातनं त्यांना आणून त्यांना मोठं केलं. आता तिसरं नाव एक आणखीन ॲड होईल चंद्रकांत कुलकर्णीचं. ज्याने तो प प चिरंजीव परफेक्ट बिघडलाय. हो. त्यांना डायरेक्ट रंगभूमीवर आणलं. हां. यांची नावं का घेतो मी? कारण हे बारकाईने तुम्ही नोंद घेतली पाहिजे अशा लोकांची. तर त्यांनी मला बोलवलं आणि मला म्हणाले, "अरे छान नाटक बसवलंयस, मला आवडलं. तर तू माझ्याकडे नाटक करशील का?" म्हटलं, "अहो, नेकी और पूछ इथे माणूस वाट बघतोच आहे. दिलात तर करीन." मग म्हणाले, "हे नाटक वाचायला घेऊन जा." अशी मी जवळ-जवळ 7-8 नाटकं वाचली. प्रत्येक नाटकात मला काहीतरी खटकायचं. मग मी म्हणायचो, "याच्यात कॅरेक्टरायझेशन नाही, याच्यात भाषा नाही चांगली, मग याच्यात दुसरा अंक फसलाय, याला रिराईट केलं पाहिजे." मग ते म्हणायचे, "हे जाऊ दे, हे घे, हे घे." असं करता-करता एक दिवस त्यांनी शंभूराजेचं नाटक दिलं मला. सुरेश चिखलेंनी लिहिलेलं. म्हणाले, "हे आपल्याला करायचंच आहे. आता तू काही कर, हे कर." अरे म्हटलं, "मी एवढी 8 नाटकांवर मर मेलो, त्याचं काय? काम केलं. ते नंतर बघू." आता हे एकदम ऐतिहासिक आलं. पण मी जिद्दी माणूस त्यामुळे मी ते घेतलं. आता ऐतिहासिकला सगळे संदर्भ पहिले वाचावे लागतात. ते मी वाचले. त्याच्यात माझ्याकडे विश्वास पाटलांची त्याच वेळेला एक कादंबरी अ, जी संभाजी आली होती, ती माझ्या हाती लागली आणि तिच्यात मला ते सापडलं. त्या नाटकाचं सूत्र. मी काय अँगलने नाटक करणार, संभाजीला मी काय प्रेझेंट करणार. मला ते मॅनरिझममध्ये अडकलेलं कारण पूर्वीच्या नटांनी ते केलं होतं. त्यांचा एक ऑरा होता. त्यांना बघायला लोकं येत होती. इथे मला संभाजी महत्त्वाचा वाटला, की त्याच्यावर किती अन्याय झाला आहे. एक माणूस म्हणून मला त्याला सादर करायचं आहे. आणि हे मला संभाजी या कादंबरीत वाचल्यावर जास्त प्रकर्षाने जाणवलं. मग मी सगळं त्याची ढाचा चिखलेंबरोबर बरेच सीन बदलून त्याला एक मानवी स्वरूप दिलं. एक कौटुंबिक नाटकाचा एक फील येईल कसा, की प्रत्येक प्रेक्षकाला वाटलं पाहिजे मी जर संभाजी असतो, तर मी हेच केलं असतं. असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. या अँगलने त्याचा विचार केला प्रत्येक सीनचा, प्रत्येक कॅरेक्टरचा, सगळ्या. आणि मी जेव्हा ते नाटक बसवलं, त्यावेळेला बघायला ते रवी जी होते ना, के-ई-एमचे डीन, त्यांचं नाव मी विसरलो आडनाव. अ, रवी बापट. बापट ते आले होते. हां. आणि मी ह्याला अमोल कोल्हेला त्याला सिलेक्ट केला. 150 लोकांची मी ऑडिशन घेतली. मला डोळ्यासमोरच येईना. मला पाहिजे मला डोळे आणि नाक आणि आवाज या 3 गोष्टी हां. असलेला नट मिळेना. अगदी सातारा, कराड, परभणी-बिरभणीपासून सगळे नट येऊन गेले. प्रत्येक जणांनी केस वाढवलेले, कोणी छाती पुढे काढून मस्त तब्येत व्यायाम-बियाम केले. मला संभाजी करायचा आहे, मला आणि ती काय बोंबाबोंब झाली होती काहीतरी. आणि प्रताप सावंत आपला, जो मॅनेजर होता मराठी नाटकाला, तो
दादा गोडकरांकडे तिकडे कुठे एका प्रोडक्शनला गोजीरवाण्या घरातमध्ये प्रोडक्शन हाऊस मॅनेजर म्हणून काम करत होता. हां. त्याने मला सांगितलं की तुला अरे किती 6 महिने झाले तुझं नाटक होतंय का चित्रपट करतोयस? तर म्हटलं नाटकच करतोय, पण मला संभाजी नाही सापडत. मी उद्या एक पोरगा पाठवतो, पुण्यावरून आलाय, तर त्याला पाठवतो, तुला बघ तो जमेल, तो जरा बरा वाटतो मला. म्हटलं पाठव. त्याने त्याला पाठवला अमोल कोल्हेला आणि त्याचं जेव्हा मी ऐकलं, त्याला बघितलं, मी म्हटलं संबंध आता उद्यापासून रिहर्सल स्टार्ट. आपल्याला संभाजी मिळाला. हां. आणि त्या 150 लोकांमधले मी काही लोक निवडून ठेवले होते डोक्यात, की मला आंबीरराव म्हणून कोण पाहिजे, अनाजी म्हणून कोण पाहिजे किंवा हे सगळे रोल आणि सुरू केली रिहर्सल आणि त्याच्यात ते अप्रतिम नाटक बसलं गेलं. ते बसवल्यानंतर तर काय त्याचं नाव गवगवा एवढा झाला, की नितीन चंद्रकांत देसाईला जेव्हा शिवाजी महाराजांवरती सिरियल मालिका करायची होती, हां. तर त्याला कोणीतरी सांगितलं, की "अरे, त्या नाटकात तो एक अमोल कोल्हे म्हणून आलाय. अच्छा. त्याला बघ, सॉलिड काम करतो." तो एक दिवस गडकरी रंगायतनला त्याचा अख्खा स्टाफ 2 रांगा बुक करून नाटक बघायला आला. त्याने नाटक बघितलं. मग वर आला. मला म्हणाला, "तुमचा सेट फालतू आहे. अतिशय वाईट आहे. नाटकाला असं करू नका तुम्ही. हे नाटक बंद करा. आता मी याला घेतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला आणि त्यामुळे तो मला पाहिजे आहे, तर तुम्ही नाटक." मी म्हटलं, "माझं नाही नाटक, नाटक प्रोड्युसरचं आहे. त्यांना तुम्हाला बोलावं लागेल." तर आता अमोलला आलेली गोल्डन चान्स होता. अमोल म्हणायला लागला, "सर बघा ना, तुम्ही बोला ना, तोंडवळ करा ना." अरे म्हटलं, धंद्याचा भाग आहे. मी त्यांना म्हटलं, "शनिवार, रविवार तरी तुम्हाला प्रयोग द्यायला पाहिजेत." त्याला, "नाही, नाही, मला त्याला एक्सपोज करायचा नाही." माझ्याकडे तो 3 महिने नुसते घोडेस्वारीपासून, व्यायाम करण्यापासून त्याला बऱ्याच व्हिडिओ दाखवायचे आहेत. त्याला सगळं त्याचं ट्रेनिंग, त्याला फिजिकली फिट करायचं आहे. त्याला मी सगळं 3 महिने एका नुसत्या कर्जतच्या फार्म हाऊसवर ठेवणार आहे. दोन्हीकडून माझी गोष्टी झाली, कारण मला अमोल फार आवडत होता. अतिशय गुणी कलावंत. म्हणजे त्यावेळेस त्याचे गुण अप्रतिम होते आणि तो ग्रास्पिंगमध्ये जबरदस्त, स्मरणशक्ती दणकट आणि कष्टाला मागे न हटणारा. हां, हे महत्वाचं आहे. आणि तो प्रचंड आणि मला नेहमी येऊन पायाला हात लावून वगैरे नमस्कार करून दररोज त्याला नवीन काही गोष्ट सांगितली का, "सर काय बात आहे, मला हे फार आवडलं, मी हे करणार, मी हे करतो." आणि प्रत्येक गोष्ट करत गेला. हळूहळू तो डेव्हलप होत गेला आणि त्या रोलमध्ये तो घुसायचा. म्हणजे शेवटचा सीन तर मी त्याला करत जाऊन मिठी मारायचो. जी साखळ दंड वगैरे घेऊन तो जो काय त्रास, सोपं नाही हो नटाला त्या भूमिकेत गेल्याशिवाय ते नाहीतर काही जण मला हाताला लागतंय, माझे पाय दुखतायत असं म्हणणारे पण नट मिळू शकतात. हे हलके घ्या किंवा प्लास्टिकचे घ्या. नाही, तो लोखंडी घालायचा आणि त्याच्यातनं तो करायचा आणि त्याच्यात ॲक्शन घ्यायचा. हे झालं त्याचं कौतुक. तर त्याला ती सीरियल मिळावी म्हणून मी त्यांना सांगितलं, की त्यांच्यासमोर बसवून, की ह्याला जरा द्या संधी. मग ते म्हणाले, की "मग तो नंतर करेल का माझं नाटक?" तर मी त्याला म्हटलं, "तुझी सीरियल 6 महिन्यात संपेल." 6 महिने त्यांनी सांगितलं होतं. 6 काय 1.5 वर्ष. 1.5 वर्षानंतर मात्र तू नाटक करशील का हे? तर म्हणाला, "100% करीन. माझा शब्द आहे." तो शब्द घेतला आणि 1.5 वर्षानंतर तो खरंच त्याने नाटक पुन्हा केलं. त्यावेळेला आम्ही सेट बदलला, आम्ही कलाकार बदलले आणि ते नाटक पुन्हा तुफान त्याने चालवलं. तर असे शब्द पाळणारे नट फार कमी आहेत. हां, हा महत्वाचं मुद्दा आहे. हा मुद्दा हा मुद्दा आहे. कारण त्याला फेमस झाला तो प्रचंड हां. आणि मग त्याला वाटलं, की आपण संभाजी करावी. मग त्याने मला त्याच्यात एक गुरुदक्षिणा म्हणा किंवा एक गुरुला आपल्या काय द्यावं, तर तुम्ही हंबीरराव करा. कारण तुम्ही करून दाखवायचा तसा कोणाला जमला नाही. तर तुम्ही तो करावा. म्हटलं करतो आणि मी ती भूमिका केली. ती पुन्हा चांगल्यापैकी फेमस झाली. लोकं आजही त्याचे रील पाठवत असतात, बघत असतात. आनंद वाटतो, की एक आपण काहीतरी संभाजीसाठी केलेला अभ्यास हा मला पुढे पण कसा उपयोगी पडला. एका नटाला ती संधी कशी येते, तर नियती हे सगळं नोंद करत असते. करेक्ट. एवढं मान्य केलं पाहिजे आणि मी मानतो. बरं, या प्रवासामध्ये तुम्हाला घरच्यांची साथ, कारण अशा क्षेत्रामध्ये आज घरच्यांच्या साथीशिवाय काही होत नाही. होत नाही. हां, पण तुम्हाला हे कशी 100% लिहून ठेवा. हां, तुम्हाला पहिला मायेचा जर हात कोणाचा असेल, हां. तर तो घरच्यांचा असतो. ते तुमच्या अपयशाला सुद्धा "अरे ओके रे, होईल पुढे, करत राहा तुम्ही," असं सांगणारे घरचे असतात. हां. बाहेरच्यांना काहींना आनंद होतो. काही जण खरंच म्हणतील, "नाही, नाही, यावेळेला हे चुकलंच, आता ते दुरुस्त कर." हां. ते होईल. काही मार्गदर्शक भेटतात. हां. पण घरचे जेव्हा
तुम्ही रात्री बेरात्री येता हां. तेव्हा उठून माझी बायको मला, जेव्हा माझी आई जेव्हा मला जेवण गरम करून द्यायची रात्री 1:30, 2ला 3ला, त्यावेळेला ते आजही डोळ्यात माझ्या आहे. मी विसरता येणार नाही. कुटुंबाने, मी जेव्हा नोकरी सोडली, 20 वर्ष नोकरी केली मी गोदरेजमध्ये. अच्छा. त्यामुळे मी उशिरा आलो या क्षेत्रात. हां. कारण नोकरी करणं गरजेचं होतं, कारण कुटुंब मोठं होतं. आणि माझे वडील 16व्या वर्षी गेल्यापासून मला नोकरी करावी लागली. हो. अच्छा. आणि नोकरीमध्ये मी मग स्वतःला दाबत गेलो. हां. पण नंतर ते उफाळून आलं आणि याला कारणीभूत पुन्हा जयंतच माझा पवार, ज्याचं मी ऋण विसरू शकत नाही आयुष्यात. मी आज जो काही आहे तो जयंत पवारांमुळे अरे आहे. आपला मित्रच होता. मित्र मार्च आणि मध्ये होता. माझा फिलॉसॉफर, गाईड, अच्छा. हां. माझा सखा, तर तो माझा सर्व काही होता. माझा जयंत पवार. हां. त्याने एक अधांतर नाटक मला दिलं हां. आणि मग मला नोकरी सोडण्याची एक कॉन्फिडन्स आला आणि मी ती सोडली. त्यावेळेस बायको म्हणाली की मी नोकरी करते, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बिनधास्त नोकरी सोडा, मी आहे. त्यामुळे घरची मला ददात नव्हती. नाटक करायला मिळणार याचा आनंद होता, पण कुटुंबात मी काहीच कमवत नाही असं होता कामा नये. म्हणून मी त्यावेळेला विचार केला, मी रिक्षा घेईन, रिक्षाचं परमिट घेईन, अच्छा. रिक्षा चालवीन, दिवसाला 500 ते 600 रुपये तरी नक्की कमवीन. आता रिक्षाच का घेईन, तर मला प्रयोगाला जायला गाडी भाडं कुठलंच लागणार नाही. ती रिक्षा माझी असेल, त्या दरम्यान मी भाडं मारीन, येताना भाडं मारीन आणि काहीच नसेल शो बी त्याला लोकांशी, कारण मला लोकं पाहिजेत. माझ्या गाडीत बसलेल्यांबरोबर गप्पा मारीन, ओळखी वाढवीन, असले विचार मी त्यावेळेस केले होते. हे 1999 ते 2000ची ही गोष्ट आहे. 25 वर्षापूर्वीची. 25 वर्षापूर्वी. हां. आज मी जो काही आहे तो 25 वर्षाचाच आहे. 25 वर्षाच्या कारकिर्दीचाच आहे. आता कोणी म्हणेल की तुम्ही अगोदरपासून असता तर कदाचित आज मोठे झाला असता. हां. हे खोटं आहे. तुमच्या त्या प्राक्तनात जे लिहिलं आहे, नियतीने तुम्हाला त्या योग्य वेळी योग्य ते स्टेज दिलं आणि आज मी त्या स्टेजला पोचू शकलो. अन्यथा मी कदाचित व्यसनाधीन झालो असतो, जसं 4था अंकमध्ये अडकलो असतो, कदाचित फ्रस्ट्रेट झालो असतो. कारण कामं मिळत नाही गेली की नट फ्रस्ट्रेट होतो. करेक्ट. त्याला बेसिकच त्याला पैसे पण हवेत आणि त्याला जगणंही, त्याचं सर्व्हायव्हलही इम्पॉर्टंट आहे आणि परत त्याला कामं मिळत नाहीत. जे त्याचं पॅशन आहे त्याला कोणी विचारत नाही. या सगळ्या गोष्टीतून त्याला येतो तो त्रास. तर मी पहिलं काय केलं, बुडाखाली पहिल्यांदा चांगलं घर, ते पैसे आपल्या 4 खिशात असले पाहिजेत, त्याप्रमाणे मी केलं. व्यसनाच्या कुठल्याच मागे नाही लागलो. एकही व्यसन मी केलं नाही. व्यसन करणाऱ्यांना थांबवलं, त्यांच्याशी भांडलो, माझ्यावरती रागावले बरेच जण. तर या गोष्टी कराव्या लागतात, कारण मला रंगभूमी मोठी वाटते. तिथे तुमचा जर प्रवास जायचा असेल तर पहिल्यांदा व्यसनं बंद करा. मी त्यांना एकच सांगायचो, तुम्हाला रंगभूमीची नशा आहे ना, मग आणखीन नशा कशाला पाहिजे? ह्या नशेत रमा, फार गंमत आहे. तुम्हाला कराल तेवढं कमी आहे, पण त्या नशा नका करू. आणि त्यातूनही तुम्हाला जर कंट्रोल नसेल, आणि कंट्रोल असेल तर करा काय ते, पण कंट्रोल नसेल तर अजिबात चालणार नाही. आणि गंमत म्हणजे माझ्या घशाचं ऑपरेशन झाल्यावर मला स्पष्ट सांगितलं, सिगारेट ओढणाऱ्यांच्या जवळपास पण जायचं नाही. कारण ते पॅसिव्ह जे स्मोकिंग असतं ना आपलं, हां. हां. त्याने तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो. ॲक्च्युली जो त्रास होतो ना दुसऱ्यांना, तो त्याच्यामुळे पण होतो, आपल्याला कळत नाही. आजूबाजूला सिगरेट फुकणारा असेल ना, तुमचा श्वास पहिला ते खेचतो. तुम्हाला तो कसाही करून तो वास येतो. कोण सिगरेट ओढतोय काय? आपण असं बोलतो पटकन. इतकं तो तो त्याच लोकांकडे जातो दूर. कारण आपलं ते सकिंग चांगलं असल्यामुळे, उच्छवास किंवा श्वास आपला पॉवरफुल असल्यामुळे ती कुठूनही ते ओढलं जातं लांबून सुद्धा. हा मुळात मुद्दा आहे. तर ते लक्षात घ्या. आणि म्हणून मी बंद केलं बऱ्याच जणांना, सिगरेट ओढू नका. आता मी मालिकेला सुद्धा तरुण मुलं सिगरेटही फुकतात. म्हटलं आतमध्ये रूममध्ये नाही ओढायची, बाहेर जाऊन कुठे ओढायची ओढ. वाईट होईल ना, काय होईल? पण त्याचं भलं झालं तर उत्तम आहे. खरं आहे. अशा बऱ्याच जणांना बोलतो. म्हणून मी तसा वाईट पण असेल काही लोकांना. पण मला असं वाटतं आपण चांगलं काम करतोय, आपल्याला काही वाईट वाटण्याचं कारण नाही. पण तुमचा स्पष्ट वक्तेपणा जाचक आहे की तारक आहे? असू शकतो ना. स्पष्ट वक्तेपणाला एक भूमिका असली पाहिजे. स्पष्ट बोललो म्हणजे मी काहीतरी मोठं केलं याला अर्थ नसतो. हां. आपली एक लॉजिकल बैठक असली पाहिजे, वैचारिक बैठक पाहिजे.
आणि ते योग्य अयोग्य मग त्याच्या परिणामानं पण तयारी ठेवली पाहिजे. मला वाईट म्हणतील ना, मी का खरं म्हणाल तर मला कोणी म्हणत तू कशाला मारतो मरू दे ना तो. हां. तर बरोबर आहे पण अरे पण मग त्यांना कोण सांगणार? मला वाईट म्हणतील ना, म्हणू देत ना. मला वाईट म्हटलं तर दुःख नाही. तो वाईट होत चाललाय, तो वाईट मार्गावर चाललाय, त्याला थांबवलं पाहिजे आणि ते काम माझं आहे. कारण मी त्यांना सांगू शकतो, मी कुठलंही व्यसन न करता मी जर एका स्टेजला पोहोचू शकतो, तर तुम्ही का नाही पोहोचणार? पण हे तुम्हाला भारी पडेल, अडचण होईल. सिगारेट ओढल्याशिवाय तुम्हाला संडासला होत नाही, सिगारेट ओढल्याशिवाय तुम्हाला विचार येत नाही. हे काय आहे? काहींना कॉफी पाहिजे, काहींना ते चहात पाहिजे. हे सगळं आपली थोतांड आहे. मी परत सांगतो, की कदाचित कोणी ऐकणारे म्हणतील हा जरा जास्त शहाणा समजतो, तर नाही, आहे. हे तुम्ही बंद करा. बघा, तुम्ही ना कशावर तरी ढकलता स्वतःची गोष्ट, जबाबदारी ढकलता. मग ते घेतल्यावर मला होतं, असं काही नाही. इथे परफेक्ट असाल आणि ठाम असाल, तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात तुम्ही अमेरिकेत जा, नाहीतर तिथे कुवेतला जा. तुम्ही तेच असू शकता. तिकडे गेल्यामुळे मी तसं केलं आणि इकडे गेल्यावर असं केलं, असं नको. तर जरासं वैचारिक बैठकी चांगल्या लोकांमध्ये वावरल्यामुळे जयंत पवारसारखा माणूस ऐकून घेणारा, कधी न बोलणारा, 2 शब्द त्याच्या तोंडून येईपर्यंत वाट बघावी लागते. इतकं ऐकण्याची त्याने मला हे दिली. आता मी हे सगळं बोलतोय, हे बऱ्याचदा मी गप्प राहायचा प्रयत्न करतो, की नाही बोलायचं. पण आता पॉडकास्ट आहे, बोलायला लागणार. ठीक आहे. आता आपण रॅपिड फायर घेतोय. हं. बघूया तुम्ही काय निवडता ते. काय डेंजरवाला सुटलाय की अधांतर? दोन्ही. कारण असं, की अधांतरचा एक विषय वेगळा होता आणि डेंजर वाराचा वेगळा होता. पण डेंजर वारा मला जास्त कठीण गेलं. आजही त्याच्या आठवणी फार त्रास देतात. अप्रतिम नाटक, काळाच्या पुढचं होतं. आम्ही ते योग्यरित्या सादर केलं नाही किंवा झालं नाही, म्हणून कदाचित ते लवकर बंद झालं, असं मला वाटतं. पण फार महत्त्वाचा विषय अनिरुद्ध कुटवडने डिरेक्ट केलं होतं. त्याने आपली पराकाष्ठा केली. त्याची बुद्धिमत्ता अफाट आहे तो. पण ते व्यावसायिक थोडंसं झालं नाही, असं एकंदरीत सगळ्यांचं मत पडलं आणि त्याने ते थोडंसं प्रायोगिक पद्धतीचं स्टेज वापरलं आणि त्या नाटकाला खरंच सांगायचं तर तुमच्या मेंदूची शकलं उडवतील इतका विचार करणारं नाटक होतं आणि ते त्याने त्याच्या पद्धतीने केलं. थोडंसं म्हणायचं की नाही झालं, यश तेवढं आम्हाला पाहिजे तेवढं नाही मिळालं. खरं म्हणाल तर ते 2 नंबरचं जरासं थोडं पुढची स्टेप होती. टिंग्या की सोंग्या? टिंग्या टिंग्या अच्छा. अप्रतिम टिंग्याचं मला प्रवास चांगला वाटला, तो विषय. आणि सोंग्यातही मी केलं, पण टिंग्या वॉज ऑलवेज ब्युटिफुल मूव्ही, ज्यात मंगेश आडवलेने कमाल केली. सुरुवातीचं त्याचं दिग्दर्शन, पण त्याने त्या पोराकडून काम करून घेतलं आणि विषय आणि माझ्याकडूनही करून घेतलं. त्यावेळेला चित्रपट माझा कदाचित पहिला, दुसरा, तिसरा असेल. तर ते कमालीचं पिक्चर आहे. आजही माझ्या आवडीचं आहे. शिवाजी मंदिर की दीनानाथ? शिवाजी मंदिर जास्त म्हणेन मी, कारण तिथे कॉस्मोपॉलिटन येतो. दीनानाथला लाफ्टर यायचाच नाही, पण अच्छा. तो नंतर दुसऱ्या अंकानंतर येतो. आजही दीनानाथची तीच स्टाईल आहे. तुम्ही किती आपणात किती विनोदी करा, म्हणजे मी वस्त्रहरणपासून सगळं बघितलेलं आहे. तर ते थोडं रिसीव्ह करतात, त्यांना हसायला वेळ लागतो, पण नंतर ते हसायला लागले की मात्र दुसरा अंक डोक्यावर घेतात. अच्छा. असा दीनानाथ आहे. मेकअप रूम की व्हॅनिटी? मेकअप रूम. सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की OTT? आता खरं म्हणाल तर तिघही जण आपापल्या जागेवर आहेत. हां. तिघे एकमेकांच्या उरावर बसतायत. हां. शेवटी OTTच उरणार, हे सगळं बंद होणार असं मला वाटतं. कारण आताच ते दिसतंय, हां. प्रेक्षक जातच नाहीत, सिंगल स्क्रीनलाही जात नाहीत, त्या मल्टिप्लेक्सलाही जात नाहीत. 4-4 जणं असतात हो, नुसते पॉपकॉर्न घेऊन टाईमपास म्हणून कोणतरी कोपऱ्यात बसलेलं असतं. त्याला काय अर्थ नाही. चित्रपटाची अक्षरशः वाईट अवस्था ठेवलेली आहे. खरं आहे. त्यामुळे ते आता काय OTTवरती 4 पैसे मिळतात, पण लोकांना आता काय चित्रचे हातात बघायचं आहे चित्रपट, तुमच्या त्या मल्टिप्लेक्समध्ये नाही जायचं आहे. काय करणार? भारतमाता आता नुकतंच सुरू झालं आहे. मला पुन्हा त्याचं दुःख होतं की त्याचं तिथे लोकांनी जायला पाहिजे. जायला एवढा पाहिजे. सिंगल स्क्रीन आहे आणि त्याला एक इतिहास आहे. त्यांच्यासाठी उपोषणाला बसलो होतो मी. हां, ते झालं होतं ते त्याला सगळं 20 हो, वर्षापूर्वी. त्यावेळेला. तर या सगळ्या गोष्टी आता आवडीनिवडीवरती आहेत.
आज मराठी नाट्यगृहामध्ये सुद्धा प्रेक्षक म्हातारा एक 60 वाला येतो आहे, 50 नंतरचा येतो आहे. तर हे बघून जरा दुःख होतं. तरुण मुलांनी यावं म्हणून कदाचित चंद्रकांत कुलकर्णीने ते तरुण मुलांचं नाटक आणलं. पण तरी तिथे प्रेक्षक पुन्हा आपलाच दिसतो, मग तरुण मुलांचं फार कमी दिसतो, असं एकंदरीत हे मला मात्र दिसतंय. जरा- म्हणजे माझं ऑब्झर्वेशन, कारण मी आता नाट्य अनुदान समितीवर असल्यामुळे अनेक नाटकं बघायला मिळतात आणि त्यावेळेला मी प्रेक्षकांवर नजर मारतो, तेव्हा जरा प्रेक्षक वय जर काढलं ॲव्हरेज तर ते 50-60च्या दरम्यानच येईल. लोकल ट्रेन की मेट्रो? मेट्रो बरी वाटते. पण लोकल ट्रेनचे काही अनुभव असतील? हाकलतात हो, मला घेत नाहीत गर्दीच्या वेळेस. मी अनुभवलेलं आहे ना. हां दैसरला म्हणा, आम्ही दैसरला पकडायला जातो, हां. बोरिवलीला जातो. बोरिवलीला कधी कधी ते असतात लोकल, हां. पण माझं दैसर जवळ असल्यामुळे हां. दैसरला मला घेतलेलं नाही बऱ्याचदा, अर्जन्सी असतानाही ट्रेनमध्ये गर्दीमुळे. आणि की- त्यांचं योग्य आहे, ते ऑफिसला जायची वेळ असते, त्यांची गँग असते, त्या गँगमध्ये ते लोक, एक माणूससुद्धा त्यांना जड जातो. बरं, तुम्हाला आता शेवटचं विचारतो. 2 प्रश्न. एवढ्या काळात मुंबईत काय बदल बघितलाय तुम्ही? खूप बदल बघितला. मी ज्या सुपारी बागेमध्ये राहत होतो त्यावेळेला तिकडची त्या बिल्डिंग पाडल्या गेल्या, आता तिथे दुसऱ्या आल्या, ते रस्ते मोठे झाले, तिकडची माणसं गेली, बिल्डिंग फार मोठ्या मोठ्या उभ्या राहिल्या. माझ्या दामोदर हॉलला जे महत्त्व होतं ते कमी झालं, त्याची तर वाटत लागली. परळ एरियामध्ये ब्रिजेस झाल्यामुळे, ज्या पूर्वी मी ट्रामचे माझे रोड होते, मी ज्या लहानपणी ते बघितलेत, मी पण पाहिले. गेलोय, त्याच्यातनं गेलोय मी, हां. ते गेले. बरेचसे मॉल झाले, माणसं सगळी जरा वेगवेगळी दिसायला लागली. जो गिरणगावची गंमत होती ती गेली. तिथून मी आता बोरिवलीला आलो. बोरिवलीला बऱ्यापैकी सोफिस्टिकेटेड लोक आहेत, बरीचशी ख्रिश्चन कम्युनिटी वगैरे या बाजूला जास्त आहे आणि ती प्रचंड शांत माणसं आहेत, त्यांचं काही कुठला त्रास नाही. तर शांतता नावाची गोष्ट मला बोरिवलीत आल्यावर मिळाली. म्हणजे मी पहिला परळचा गजबजाटमध्ये माझं आयुष्य गेलं, त्याच्यानंतर मी गोरेगावला गेलो, तिथे पुन्हा हळूहळू गोंगाट झाला आणि तिथून मी बोरिवलीला घर घेतलं आणि अतिशय शांत ठिकाणी आलो आणि तिकडे मला मग शंभूराजे वगैरे या नाटकांवरती बऱ्यापैकी काम करता आलं, कारण मी नंतरच ते सगळं केलं असल्यामुळे. तर शांतता ही पण फार तेवढीच गरजेची आहे आणि ती मला तिथे आल्यावर कळली. पण तरी माणसं जोडणं काम चालू आहे. सध्या ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार म्हणून एक दैसरला संघ आहे 60+ वाल्यांचा, त्यांचा मी अध्यक्ष झालेलो आहे आणि इतका आनंदी ठेवलं आहे सगळ्यांना, इतके खुश झालेत की तो आनंद बघता बघता आपण खरंच ज्येष्ठ झाल्याचा आनंद मला मिळतो. खरं म्हणाल तर ते लोक फार प्रेम करत आहेत आणि अशी माणसं प्रेम करणारी मिळाल्यानंतर दुःख नावाची गोष्ट बाजूलाच पडते सगळी. ज्येष्ठ आहात तरी फिट आहात. कलाकाराला फिटनेस किती महत्त्वाचा आहे? फार महत्त्वाचा आहे. व्यायाम करत राहा. मी आजही क्रिकेटच्या मॅचेस खेळतो. मी क्रिकेट खेळायला जातो सकाळी 8:30 ते 9:30 क्रिकेटचा सराव असतो. त्याच्यानंतर आमच्या टुर्नामेंट्स होतात. मग मी बडोद्याला, सुरतला, तिकडे राजकोटला आमच्या टुर्नामेंटला जातो. आमच्या इथे बोरिवलीला टुर्नामेंट आहे. MCF म्हणून एक क्लब आहे, त्या क्लबचा मी मेंबर आहे. त्या क्लबमध्ये स्विमिंगला जातो. त्याच्यामध्ये कॅरमचे तिथे मी कॅरम खेळतो. फार उत्तम खेळत नाही, पण समोरच्याला घाम फुटेल इथपर्यंत चांगला खेळतो. आता आमच्याकडे स्पर्धा आहेत ज्येष्ठ नागरिकमध्ये, कॅरमच्या स्पर्धा आहेत चालू, बुद्धिबळच्या आहेत, तुमच्या मेंढीकोटच्या आहेत, काही सांस्कृतिक गाणी बिणी नाचबीज असे आहेत, संगीताचे स्पर्धा आहेत. तर आता मेमध्ये आमचा वर्धापन दिन असतो, त्यासाठी सगळी स्पर्धेची वातावरण निर्मिती तिकडे आहे आणि त्याच्यात वेळ जातो आहे. मी त्याच्यात मजा घेतो, आनंद घेतो, लहानात लहान होतो. मला लहान मुलं फार आवडतात प्रचंड. म्हणजे मी बालोद्यानामध्ये खेळताना मुलं बघितली तर हरकून जातो. आजही रस्त्यात कोणाकडे ट्रेनमध्ये किंवा कुठल्या कार्यक्रमात लहान मुलं दिसली की मी ओढला जातो. मला काय कोण जाणे त्यांच्याकडे, त्यांची निरागसता जी गोष्ट आहे ती मला फार महत्त्वाची वाटते, जे आम्ही हरवून बसलो आहे. जसजसे आपण मोठे झालो किंवा मी काहीतरी झालो, याचा अर्थ मी निरागसता माझी हरवलेली आहे
आणि ती सापडते मला या पोरांमध्ये, त्या मुलांमध्ये. मी शाळेत जाऊन अजूनही नाटक बसवतो. प्रचंड मी स्वतःला सतत बिझी ठेवलं आहे, मी स्वतःला फिट ठेवलं आहे आणि फिट ठेवणं फार गरजेचं आहे. आजारांचा विचार करत बसू नका. तुम्ही बाहेर पडा. तुम्ही घरात असाल तर वाचन करा, कारण तुम्ही घरात काही व्यायाम करत नाही, तर व्यायामशाळा आहेत त्याच्यामध्ये जा. स्वतःला सतत असे अपडेट करत राहा, असं माझं म्हणणं आहे. आणि त्याशिवाय तुमच्या आता निभाव लागणार नाही. अन्यथा तुमच्यासाठी दुसरा कोविड यायला वाट बघतोच आहे, तर तुम्ही त्याला स्वाधीन व्हा. तर असे हे अनिल गवस, तुम्ही आमच्या या इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टमध्ये आलात आणि अतिशय मनमोकळेपणे आणि स्पष्टपणे जी तुम्ही मतं मांडली, म्हणजे मला हे अपेक्षितच होतं की तुम्ही इतकं मोकळेपणे आणि चौफेर बोलावं. म्हणजे तुम्ही जे सांगितलं हा खरं तर ट्रेलर वाटावा इतकं त्या पलीकडे आहे आणि कोणीतरी सांगायलाच पाहिजे. पण आता काय झालं माहिती आहे ना, लोक स्पष्ट बोलत नाहीत, त्यापेक्षा लोक स्पष्ट ऐकत नाहीत. लोकांना आता गोड ऐकायची सवय झालेली आहे. आणि आपलं जे क्षेत्र आहे मनोरंजन क्षेत्र, इथे सध्या ना लोकांना घाई झाली आहे स्टार व्हायची. पण तुमच्यासारखा कलाकार किंवा तुमच्यासारखे इतर काही कलाकार त्यांनी घासून स्वतःला तयार केलं. अनेक अनुभव घेतले, बरे वाईट अनुभव घेतले, त्याच्यातून उभे राहिले. त्यातून शिकण्यासारखं खूप आहे. तुम्ही इकडे आलात, मनमोकळेपणे बोललात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचेही धन्यवाद की तुम्ही मला बोलतं केलं. आणि मी जे काही बोललो ते काही कोणा व्यक्तीविषयी नाही, आणि ते ज्याला बोध घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा, एवढंच मी म्हणेन. आणि काही माझ्याकडून तोडकं मोडकं काही काम झालं त्याचा हा जो सन्मान मिळतो आहे, मला असं वाटतं की याची देई याची डोळा, आपलंच आपल्याला कौतुक बघायला मिळालं. कारण मेल्यानंतर आपल्याकडे प्रथा आहे की त्याच्याबद्दल चांगलं बोलतात सगळे, कारण नंतर वाईट बोलून काही कोणी ऐकणार नाही. आता मात्र सगळे तो कसा वाईट आहे आणि आहे. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये नेमकी भूमिका उलटी करा. जिवंत असतानाच त्याचं ते कौतुक करा. त्या माणसांचं त्यांना योग्य ते सन्मान द्या, मान द्या. त्याला जाताना आनंदाने चेहऱ्यावर हास्य असावं असं वाटतं. आपण शेवटी ते वाक्य आहे गुळगुळीत झालेलं, काय घेऊन जाणार आणि काय घेऊन, पण मग ते आहे ते तरी आहे ते विका द्या ना सगळ्यांना. तर देणं आपण लागतो. या भावनेने मी केलेलं आहे, करत राहीन. आणि ते देणं लोकांनी मला दिलं आहे, तेच मी तुम्हाला देतो आहे, एवढंच मी म्हणेन की. धन्यवाद. तर इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 या ब्रॉडकास्टमध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याकडे तुमचं नक्की लक्ष असेलच. धन्यवाद. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.